Very, very warm welcome. Very good morning, all of you. Good morning. गुड मॉर्निंग. हम्म, गुड मॉर्निंग. चला तर सुरू करू आपण आपल्या आजच्या सेशनला. आज सॅटरडे आणि संडे स्पेशल मेडिटेशन असतात. सोमवार ते शुक्रवार आपण रेग्युलर क्लास घेतो. पण शनिवार रविवार थोडंसं चेंज असते. शनिवारी आणि रविवारी हे 2 दिवस आपण आपल्या आतमध्ये इमोशन्सवर काम करतो. आपण आपल्या बिहेवियरवर काम करतो. आपल्या जीवनात असलेल्या ज्या घटना घडत आहेत त्याच्याप्रती आपण थोडंसं जागरूक राहतो. सजगतेने आपण त्यांच्याकडे बघण्याचा प्रयत्न करतो. तर यामध्ये ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस आणि कॉर्ड कटिंग हे असे काही टॉपिक आहे ज्याला आपण आपल्या जीवनामध्ये अप्लाय करणे खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कोणतं स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा नका करू, देव करा नका करू, साधना करा किंवा नका करू, पण जर तुम्ही ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, कॉर्ड कटिंग, एनर्जी क्लिन्झिंग या विषयावर जर तुम्ही फोकस आहात किंवा तुम्ही याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींना तुमच्या जीवनामध्ये अप्लाय करता, सेल्फ वर्दीनेस, सेल्फ केअर, सेल्फ लव्ह, तर नक्कीच लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या ऑटोमॅटिकली चेंज होतात आपोआपच. कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या कोणत्या स्पिरिच्युअल कर्मासोबत कनेक्टेड नाही आहे, किंवा ह्या गोष्टी कोणत्या आपल्या अं, ज्याला आपण काय म्हणू की हाय एनर्जी, हाय व्हायब्रेशन गरज आहे याची, पण त्याच्याशी कनेक्टेड नाही आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्या इमोशन्सशी कनेक्टेड आहे, आपल्या फिलिंग्स सोबत कनेक्टेड आहे. आपण काय फील करतो, आपण इमोशनली कसे आहोत याच्यावर आधारित आहे की मी माझ्या डे टू डे लाईफ मध्ये माझ्या फिलिंग्स कशा असतील, माझं बिहेवियर कसं असेल, माझं ऍटिट्यूड कसं असेल. कारण की त्याचाच इम्पॅक्ट तुमच्या फिजिकल बॉडीवर पडणार आहे आणि फिजिकल बॉडी ऍक्शन मध्ये येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनामध्ये कटुता आहे, निगेटिव्हिटी आहे, आणि तो व्यक्ती जर आपल्या समोर आला किंवा त्याचे विचार जरी आपण केले, सडनली आपले व्हायब्रेशन चेंज होतात, आपलं वागणं बोलणं बदलून जाते आणि त्याचा इम्पॅक्ट मग आपल्या डे टू डे लाईफवर होतो सिम्पली. पण जर आपण हीच प्रॅक्टिस सुरू केली फॉरगिव्हनेसची आणि हे कळून घेतलं की हे जेवढं मी याला रिॲक्ट करत आहे किंवा जितकं मी याच्यावर फोकस करत आहे हे काही कामाची गोष्ट नाही, मला माझ्या लाईफचं
उद्देश म्हणा किंवा माझ्या लाईफचा जो एक पर्पज आहे, तो मला प्राप्त झाला पाहिजे आणि त्याला मी अचीव्ह करेल ह्या उद्देशाने, ह्या धारणेने जर तुम्ही जीवन जगत आहात, तर फॉरगिव्हनेस केल्याबरोबर त्या व्यक्तीच्या असण्याने किंवा नसण्याने तुम्हाला काही फरक पडत नाही. अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये अप्लाय करायच्या आहेत. ग्रॅटिट्यूड करणे. कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग कशासाठी? की कधी-कधी काय होते, आपण कोणाला माफ करूच शकत नाही किंवा तो व्यक्ती इतक्या जवळचा आहे, की तो दिवस-रात्र तुमच्या नजरेसमोरच येते. आता तुम्ही कितीही फॉरगिव्हनेस करण्याचा प्रयत्न केला, त्याचं बिहेवियर, त्याचा ॲक्शन्स, त्याचं वागणं, बोलणं तुम्हाला पुन्हा त्याच त्या गोष्टीचा आठवण करून देते. अशा वेळेस अशा व्यक्तीसोबत संबंध तोडणे हा एकमेव शेवटचा पर्याय उरते. आता संबंध तोडणे म्हणजे काय? त्याच्यासोबत असलेले जे आपले फिजिकल बॉन्डिंग आहे, हे तोडायची नाही आपल्याला. आपण त्याच्यासोबत असलेले एनर्जी बॉन्डिंग कट करून टाकतो. एनर्जेटिकली आपण त्यांच्यासोबत आता राहणार नाही असा आपण संकल्प घेतो आणि त्या ऊर्जेला तिथून आपण कट करून टाकतो. त्याला कॉर्ड कटिंग म्हणतात, एनर्जी क्लिन्झिंग. आणि आजचा आपला टॉपिक आहे ब्लेसिंग्स. अशा प्रत्येक गोष्टीला, अशा प्रत्येक वस्तूला तुम्ही तुमच्याकडून ब्लेस करा. आता कोणी म्हणू शकते की दादा आम्ही तर ब्लेस कसं करू कोणाला? ब्लेस तर पंडितजी लोक करतात, गुरु लोक करतात, मोठे लोक करतात. देवांच्या पाशी आपण जेव्हा जातो, त्यांना आपण आशीर्वाद मागतो. पण तुम्ही खरं बघितलं, तुम्ही तुमच्या डीप डाऊन मध्ये तुम्ही स्वतःच्या चेतनेला बघा, स्वतःच्या अस्तित्वाला बघा. तुम्ही स्वतः कोण आहात? तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल, की आपली आत्मा म्हणा, आपली चेतना म्हणा, त्याच परमतत्वासोबत, परमात्म्यासोबत, त्या भगवंताकडूनच आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे. आणि आपली आत्म्याची प्रगती ही त्या लेव्हल पर्यंत आहे, जिथपर्यंत भगवंताची लेव्हल आहे. म्हणजे सरळ सरळ जर बघितलं, तर भगवंत कोण आहे? तर मीच भगवंत आहे, मीच परमात्मा आहे. ही भावना, हा अनुभव ज्या दिवशी येणे सुरू होते, ऑटोमॅटिकली तुमचे बिहेवियर बदलणं सुरू होऊन जाते. दुसरं, ही भावना येऊ किंवा नाही येऊ, तुम्ही स्वतःतलं जे पोटेन्शियल आहे, स्वतः मधलं असलेलं जे एक शक्तीचं तत्व आहे, तुमच्या आतमधल्या सद्भावना, याला जरी तुम्ही ऍक्टिव्हेट करून दुसऱ्या व्यक्तीच्या प्रती एकदम सकारात्मक भावनेने, पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने जर तुम्ही त्याच्या प्रती शुभ चिंतन करत आहात, त्याच्याप्रती तुम्ही चांगले विचार करत आहात, तर नक्कीच तुम्ही ऑटोमॅटिकली त्याला ब्लेसिंगच देत आहे. आणि जितकं तळमळीने, हृदयातून तुम्ही तुमच्या घरच्या मेंबर्सला, तुमच्या जवळच्या व्यक्तीला ब्लेस कराल, तितकं डीप हार्टेड कोणी बाहेरचा व्यक्ती ब्लेस नाही करू शकत. आणि जर तुम्हाला स्पिरिच्युअली प्रॅक्टिस करायची आहे, तुम्हाला अबंडन्स स्वतःकडे अट्रॅक्ट करायचं आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला राईट पाथवर चालायचं आहे, राईट इंटेन्शननी जीवन जगायचं आहे, तर होल वर्ल्ड, होल ह्युमॅनिटीला ब्लेस करणे शिकलं पाहिजे. आपलं जात काहीच नाही. उलट हा नियम तिथे लागू होऊन जाते,
जसं पाण्याचा झरा असते विहिरीतला, आपण जितकं पाणी उपसत जातो तितकं पाणी येत जाते. बस हाच तो प्रकार आहे. जितकं तुम्ही ब्लेसिंग देत जाता तितकं तुम्ही डिव्हाइन ब्लेसिंग्स, युनिव्हर्सल ब्लेसिंग्स तुम्ही स्वीकार करणे, याकरिता तुम्ही तयार होता. आता मी माझं ते लेक्चर मध्ये बघत होतो, तर त्या मॅडम बोलल्या की लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की सर हम हम फॉरगिव क्यों करे, हम किसी को ग्रैटिट्यूड क्यों दे, हम किसी को ब्लेसिंग्स क्यों दे, जबकि उसी ने मेरा तो सब कुछ बिगाड़ा है. तर त्यांनी एक सर्वसाधारण नियम सांगितला. सोल ग्रोथ म्हणा किंवा अपग्रेडेशन हे कॉन्शियसनेसचं लेवल. मुंग्या, किडे माकोडे, पशुपक्षी, झाडं, ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा लोअर कॉन्शियसनेसच्या लोकांपासून तर हायर कॉन्शियसनेसच्या लोकांपर्यंत कितीही झालं तरी आपण हायर लेवलचे जे डायमेन्शन्स आहेत त्यांच्यापैकी आपण कमीच आहोत. देव म्हणा, एंजल्स म्हणा किंवा अनादर डायमेन्शनचे आणखी उच्च स्तरावरचे जीव आहेत, त्यांच्यापेक्षा आपली कॉन्शियसनेस हे लोअरवरच आहे. तर नियम काय म्हणते, तुम्हाला जेव्हा काहीतरी पाहिजे, म्हणजे तुम्ही कोणाकडे हात फिरवत आहात, हात पसरत आहात वरच्याकडे, डिव्हाइनकडे. आता सिंपलसा नियम आहे, जो विचार तुम्ही इतरांसाठी करत आहे, असं समजा की जसे प्राण्यांमध्ये अलग 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 श्रेणी आहे, असं समजा की जिवंत असते सगळेजण, मनुष्य, माणसाच्या वर एंजेल्स, सूक्ष्म देवी देवता, हायर लेवलची देवी देवता, त्याच्याही पेक्षा आणखी काही असेल समजा, सगळे जिवंत रूपात आहे. जे बिहेवियर आपलं आहे, काय तेच बिहेवियर त्यांचा नाही असणार? 100% राहील. आपण कल्पना काय करतो, आपण अशा म्हणी बनवून ठेवलेल्या आहेत. पुत्र कुपुत्र राहू शकते, माता कुमाता असू शकत नाही. का नाही असू शकत? समजा त्या स्त्रीची चेतनाच डेव्हलप झालेली नसेल, ती आई जरी बनली, मग आई बनली म्हणून काय देव बनली का? नाही. हा, तुम्ही रिस्पेक्ट देता, हा मोठेपणा म्हणा का तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणा, पण तुम्ही एका व्यक्तीला सडनली आई बनली म्हणून तुम्ही त्यांना देव तुल्य नाही म्हणू शकत. रिस्पेक्टेड आहे पण देव नाही म्हणू शकत. देव नाही म्हणू शकत म्हणजे कसं, की ज्या वेळेस तुम्ही म्हणता ऍज अ ह्युमन बिईंग तुमच्यामध्ये काही भावना आहे, तुम्ही त्यानुसार जगू शकता, मग आई का बरं जगू शकत नाही तिच्या भावनेनुसार? 100% जगू शकते. आणि तिच्या तिच्या इमोशन नुसार, थॉट प्रोसेस नुसार जर ते चूक करत आहे, तर त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही, कारण की ह्युमन कॉन्शियसनेस आहे, चूक तर होणारच आहे. मग सेम लेवलवर आपण ह्या एंजल्सला, देवांना, त्या हायर बिईंगला असं समजून ठेवलं की आमच्यात एक वेळा चूक असू शकते पण तुमच्यात चूक नाही राहू शकत. त्यांनी येऊन सांगितलं का? नाही. आपण मानून बसलो, आणि आपणच मानून बसलो की ब्लेसिंग देण्याची, फॉरगिव्ह करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, आपल्यामध्ये नाही. सेम फंडा आहे. मंदिराच्या बाहेर एक भिकारी 10 रुपये मागत आहे, मंदिराच्या अंदर तुम्ही देवाला लाख रुपये मागत आहे.
दोघही जण आपापल्या लेवलवर भिकारीच आहोत. आणि ज्या ऍटिट्यूडने तुम्ही त्या भिकाऱ्याला अवॉइड करत आहे, समजा तशाच ऍटिट्यूडने देवानी जर पण तुम्हाला आपल्याला अवॉइड करणं सुरू करून दिलं तर? विचार करण्याची गोष्ट आहे ना. देव काय बांधले आहे आपले? हे हायर एनर्जी काय आपल्या कर्जात आहे की तुम्ही म्हणाल तेव्हा जाल आणि तुम्हाला पाहिजे ते भेटून जाईल? नाही. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी मोबदला आहे. तो तुम्हाला पूर्ण करावाच लागते. पण जर तुम्ही हा ऍटिट्यूड, म्हणजे हे नाही म्हणत मी उद्यापासून बिलकुल मंदिरात जा आणि सगळ्यांना दान करणं सुरू करा. आपल्या ऍटिट्यूड मध्ये परिवर्तन आणा. हा विषय क्लिअर करा. माझ्यापासून काहीतरी जाईल तर माझ्याजवळ काहीतरी येईल. हा साधासा नियम आहे. आणि तुम्ही जर म्हणाल की मी फक्त जमा करून ठेवतो, हा काही दिवसानंतर ते पाणी आहे ना सडणं सुरू होऊन जाईल. जे तुम्ही जमा केलं त्याचा उपभोग पण घेणं होणार नाही. म्हणून त्याला मुव्हिंग ठेवा. त्याला फ्लो मध्ये असू द्या. तर कधी झाडांना ब्लेस करा. घरी तुम्ही कुंड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यातल्या कुंडींना, छोट्या छोट्या रोपांना ब्लेस करा. कधी जर तुम्ही त्यांची काळजी घेतली नाही, त्यांच्यासाठी फॉरगिवनेस करा. ते तुम्हाला सुंदर फुल देतात. त्यांच्या हिरवेपणामुळे तुमच्या डोळ्यांना शांती मिळते. त्या एरियामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट होतात. ऑक्सिजन क्रिएट होते. ग्रॅटिट्यूड द्या. तिथून मग सुरू करा हळूहळू हळूहळू डेव्हलप होणे, एका एका गोष्टीसोबत. आणि बघा, जसं जसं तुम्ही ब्लेसिंग देणं सुरू करून दिलं, दुसऱ्यांना ब्लेस यू म्हणणे सुरू केलं, दुसऱ्यांना तुम्ही दुसऱ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी बघणे सुरू करून दिली, सडनली त्याच सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये वाढणे सुरू होऊन जाते किंवा तुमच्याकडे येणे सुरू होते. का? कारण की हे जे डिवाइन आहे, आता हे तुमची मदत करायला लागलं. आणि त्याचकरिता आपला हाचा एंजल्स ब्लेसिंगचा हा क्लास आहे. तुम्ही एंजल्सला इन्व्होक करून त्यांच्या आशीर्वादासह, त्यांच्या डिवाइन एनर्जी सोबत तुम्ही ह्या होल युनिव्हर्सला, ह्युमॅनिटीला ब्लेस करा. तुम्ही सगळ्यांना तुमच्या आतमधून ब्लेसिंग्सच्या एनर्जी पाठवा. आज एक टॉपिक घ्यायचा होता की एंजल्स आपल्या जीवनामध्ये काय करतात. व्हॉट एंजल्स कॅन डू इन अवर लाईफ. तर बघा, जसं आपण मागे म्हटलं की एंजेलिक फ्रिक्वेन्सी ही कोणती फ्रिक्वेन्सी आहे? ही सपोर्टिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. एंजेलिक फ्रिक्वेन्सी, एंजेलिक कॉन्शियसनेस हे तुम्हाला नेहमी सतत मदत करण्यासाठीच आहे. ही तुम्हाला प्रोटेक्शन देते, सिक्युरिटीची भावना देते. म्हणजे सरळ सरळ एंजल्स कडून आपल्याला काय मिळते? मदत मिळते. तर पहिला तर पॉइंट हा क्लिअर होते की एंजेलिक फ्रिक्वेन्सी, एंजेलिक कॉन्शियसनेस हे आपल्याला मदत करण्यासाठी आहे. मदत कशामध्ये? प्रत्येक गोष्टीमध्ये. पर्टिक्युलर एंजल्सचं नाव घेऊन जर तुम्ही त्यांना इन्व्हाइट करता तर थोडंसं आपण कॉन्शियस आणि फोकस होतो. पण असं काही राहत नाही की तुम्ही अशा प्रकारे तुम्ही वागणार तर तुम्हाला त्या गोष्टीचं, त्या एंजल्सचं नाव माहीतच असलं पाहिजे तरच तुम्हाला मदत मिळेल, असं काही नाही आहे. जसं तुम्ही पब्लिकली जोरात जोरात ओरडत आहे, ते कोणीतरी माझी मदत करा, तर कोणीतरी येऊन मदत करून देईल. आता त्याच पब्लिक मध्ये तुम्ही म्हणता की पप्पा 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 माझी मदत करा, कोणी तिसरा व्यक्ती येणार नाही. तुमच्या बाबालाच तुम्हाला तुमच्या जवळ यावं लागेल. हा, कारण तुम्ही पर्टिक्युलर व्यक्तींना बोलवत आहे. सेम असंच आहे, जेव्हा आपण एंजल्सचं नाव घेऊन कॉल करतो, तुम्ही पर्टिक्युलर एका
एंजेल्सला अट्रॅक्ट करताय स्वतःकडे, तेव्हा कॉमनली म्हणतो एंजेल्स माझी मदत करतात. कोण एंजेल्स माहित नाही, पण आता जो तुमच्या जवळ असेल, जो तुमच्या कॉन्शियसनेसच्या एकदम जवळपास असेल, तो तुमच्या जवळ येऊन तुमची मदत करून जाईल. तर एंजेल्सला कॉल करा प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. साधंच माझी डायरी नाही भेटत आहे, माझा पर्स नाही मिळत आहे, अशा गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही एंजेल्सला इन्व्होक करू शकता. तिथे तुम्ही असं नाही म्हणायचं की अरे तिथं डिवाइन एनर्जी आहे, त्यांना वारंवार त्रास देऊ का? नाही, ते अपॉइंटेडच आहे आपली मदत करण्यासाठी. उलट ते नाराज आहे की कोणी व्यक्ती त्यांना कॉल का बरं करत नाही. पण जेव्हा आपण त्यांना बोलवतो, त्यांना इन्व्हाइट करतो, इन्व्होक करतो त्यांच्या एनर्जीजला, तर ते खूप खुश होऊन जातात आपली मदत करण्यासाठी. का? कारण की हे त्या डायमेन्शनचं गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. आपण आपले कर्म जसे पूर्ण करत आहोत, तसे ते त्यांचे कर्म पूर्ण करत आहे. ओके. तर तुम्ही एंजेल्सला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इन्व्होक करू शकता. कोणतंही चांगलं काम सुरू करण्या अगोदर, तुमच्या दिवसाची सुरुवात करण्या अगोदर तुम्ही एंजेल्सला बोलवा आणि म्हणा माझी मदत करा. त्यांचा एक नियम आहे, जोपर्यंत आपण मदत करा हा शब्द वापरणार नाही, ते मदत करणार नाही. दे आर नॉट इंटरव्हिंग एनीवन्स लाईफ विदाउट देअर परमिशन. कोणाच्या परमिशनच्या शिवाय एंजेल्स कोणाच्याच लाईफ मध्ये इंटरफिअर करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांना म्हणत नाही की प्लीज माझी मदत करा. एंजेल्स आणखी काय करतात, आणखी काय तुम्हाला देऊ शकते? एंजेल्स आपल्याला विजडम देतात, नॉलेज देतात. का? कारण की त्यांचा कॉन्शियसनेस हायर आहे. तर ज्यांना ही विजडमची गरज आहे, कॉन्शियसनेस डेव्हलपमेंटची गरज आहे, तुम्ही त्यांना म्हणू शकता की प्लीज माझी मदत करा, मला कळत नाही आहे, मी काय करू? एंजेल्स तुम्हाला सिक्युरिटी आणि प्रोटेक्शन देतात. जेव्हाही तुम्हाला काही तुमच्या जीवनामध्ये वाईट वाटत असेल, काही नकारात्मक घडताना तुमच्या जीवनामध्ये वाटत असतील, किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या फॅमिलीला, तुमच्या फॅमिली मेंबर्सला प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीची गरज आहे, अशा वेळेस तुम्ही एंजेल्सला इन्व्होक करून पर्टिक्युलर आपल्या घरावर, स्वतःच्या बॉडीवर किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सच्या बॉडीवर एनर्जीचा बलून, एक सर्कल इमॅजिन करून तुम्ही म्हणू शकता की एंजेल्स प्लीज यांची मदत करा. आणि तो ऑरा, तो घेरा तुम्ही फिक्स करून तुम्ही कमांड देऊ शकता की याच्या आतमध्ये कोणत्याच प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही. स्ट्रेंथ आणि करेज आपल्याला मिळते कोणतंही कार्य करण्यासाठी. ज्या शक्तीची आपल्याला गरज आहे, स्ट्रेंथची गरज आहे, हिंमतची गरज आहे, स्ट्रेंथ करेज देण्यासाठी आपण एंजेल्सला इन्व्होक करू शकतो. ऍक्च्युली एंजेलिक वर्ल्ड जे आहे किंवा एंजेल्सचं जे अस्तित्व आहे, तर ते लाईट फॉर्मेशन मध्ये आहे. लाईट, प्रकाश, हे सगळेजण प्रकाश स्वरूप आहे. तर जेव्हाही आपण एंजेल्सला किंवा ह्या डिव्हाइन एनर्जीजला आपल्या जीवनामध्ये आपण त्यांना इन्व्हाइट करतो, तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये लव्ह अँड लाईट चा प्रभाव किंवा प्रादुर्भाव होणे सुरू होऊन जाते. त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि अचानक जीवनातला अंधकार दूर होऊन आपल्याला हे कळायला लागते की काहीतरी प्रकाश व्हायला लागला, म्हणजे आपली समज डेव्हलप व्हायला लागली. आपल्याला आता कळायला लागलं की मी काय करू, काय नाही करू. त्यांची लव्हिंग एनर्जी जेव्हा आपल्यामध्ये उतरते, तर आपल्या आतमधली कटुता दूर होते. आपण रिलॅक्स आणि शांत फील करणे सुरू करतो स्वतःला. लव्ह आणि लाईटचं वर्षा होते. पीस आणि हार्मोनी हे आपल्या जीवनामध्ये उतरते. यांच्या लाईफमध्ये भयंकर अशांतता आहे, डिस्टर्बन्स आहे, ज्यांना शांतीची इच्छा आहे, शांतीची गरज आहे,
ते एंजेल्सला इन्व्होक करू शकता, की माझ्या घरी, माझ्या घरच्या वातावरणात, माझ्या जॉबमध्ये, माझ्या मनामध्ये प्लीज शांतता निर्माण करा. हार्मोनी, त्याला लयबद्धता म्हणतो आपण. सुसंगतता, लयबद्धता, म्हणजे आपलं जीवन एक अशा नॉर्मल फ्रिक्वेन्सीमध्ये फ्लो करते, की सगळं काही असं वाटतं की आपल्या सोबतच चालत आहे. आपल्या लाईफला मिसमॅच होताना काही दिसत नाही. म्हणजे मी काहीतरी अलग विचार करत आहे, ऍक्च्युअल मध्ये काहीतरी अलग होत आहे, असं काही नाही होत. तुम्हाला असं वाटेल की सगळ्या गोष्टी माझ्या सोबतच चालत आहे. त्याला आपण म्हणतो हार्मोनी. अशा प्रकारे ह्या एंजेल्स तुम्हाला फेथ अँड ट्रस्ट, डिव्हाइनच्या प्रती, गॉड कॉन्शियसनेसच्या प्रती फेथ आणि ट्रस्ट आपल्यामध्ये काय होते, निर्माण होणं सुरू होऊन जाते. आपण त्या गोष्टीला आणखी चांगल्या पद्धतीने, आणखी चांगल्या कारण की यांचं कामच आहे तुमच्यामध्ये फेथ आणि ट्रस्टचं निर्माण करणे. कारण की देवांचे दूत आहे. तर भगवंताच्या प्रती, देवाच्या प्रती तुमची श्रद्धा कशी निर्माण होईल, तुमचा ट्रस्ट कसा डेव्हलप होईल, तुमचा विश्वास कसा दृढ होईल, त्याकरिताच एंजेल्स आपली मदत करत आहे. आपल्यामध्ये प्युरिटी आणि इनोसन्स, शुद्धता म्हणतो आपण, ते घेऊन येते. प्युअर हार्ट म्हणतो ना आपण, असं प्युअर नेचर आपलं बनवते. इनोसन्स, एक भोलेपणा आपल्या नेचरमध्ये आणून देण्यासाठी एंजेल्स आपली मदत करतात. आणखी अलग अलग प्रकार आहे. फॉरगिव्हनेस साठी मदत होते, ग्रॅटिट्यूड साठी मदत होते. तुमची हेल्थ ला मेंटेन करायचं आहे, चांगलं करायचं आहे, तुमच्या शरीरामध्ये हिलिंग ॲबिलिटी वाढवायची आहे, तर हिलिंगसाठी ह्या सगळ्या एंजेल्स मदत करतात. कन्फ्युजनला दूर करून माइंडमध्ये क्लिअरिटी आणण्यासाठी एंजेल्स आपली मदत करतात. कारण की आपला संपर्क अशा लोकांसोबत होतो, जशा लोकांसोबत होतो तसाच आपल्या माइंडवर त्याचा काय होते, प्रभाव पडते. पण जेव्हा आपण ह्या एंजेलिक कॉन्शियसनेसला आपण आपल्या लाईफमध्ये डेव्हलप इन्व्हॉल्व करतो, तर ते ऑलरेडी इव्हॉल्व कॉन्शियसनेस आहे. आपल्या चेतनेपेक्षा डेव्हलप झालेली चेतना आहे. तर नक्कीच आपण डेव्हलप पर्सन सोबत, डेव्हलप सिच्युएशन मध्ये आपण आहे, आपल्या मनावर त्याचा आपोआप फरक पडेल, आपोआपच पडते. म्हणजे आपण डेव्हलप कॉन्शियसनेस सोबत आहे. ठीक आहे. एंजेल्स दुसऱ्यांना हील करण्यासाठी सुद्धा मदत करते. जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्याकडून कोण्या दुसऱ्या व्यक्तीला ब्लेसिंग्स गेल्या पाहिजे, तर तुम्ही एंजेल्सला इन्व्होक करून तुम्ही त्यांना मदत करू शकता. जसं एक नॉर्मली कुकिंग प्रोफेशन आहे, तर तुम्ही घरातले स्त्री, तुम्ही जेव्हा अन्न शिजवता तेव्हा तुम्ही एंजेल्सला इन्व्होक करू शकता आणि म्हणू शकता की तुमची डिवाइन एनर्जी याच्यामध्ये प्रवाहित करा आणि माझ्या पूर्ण परिवाराला हील करा. डॉक्टर एक असं प्रोफेशन आहे जिथे हिलिंग त्यांच्या सोबत चालते. अशा वेळेस ऍज अ डॉक्टर तुम्ही जर एनर्जीला इन्व्होक करून काम करत आहे, तर तुमची हिलिंग ॲबिलिटी वाढून जाते. किंवा तुमच्या त्या हॉस्पिटलचा, तुमच्या त्या क्लिनिकचा जो ऑरा आहे, इतका प्युअर होते की तिथे पेशंट आल्याबरोबरच त्यांना चांगलं फील होणे सुरू होऊन जाते. तुमच्या घरातली ऊर्जा शुद्ध करण्यासाठी एंजेल्सला आपण इन्व्होक करू शकतो. आपले सेवन चक्र, त्याला जर आपल्याला बॅलन्स करायचं आहे, इन्व्होक करायचं आहे, हील करायचं आहे, क्लिअर करायचं आहे, आपण एंजेल्सला इन्व्हाइट करू शकतो. तुम्हाला जर डीप मेडिटेशन मध्ये जायचं आहे, डिव्हाइनचा अनुभव घ्यायचा आहे, तेव्हा सुद्धा आपण एंजेल्सला इन्व्होक करू शकतो आणि त्यांना रिक्वेस्ट करू शकतो की प्लीज माझी मदत करा मला डीप मेडिटेशन मध्ये जाण्यासाठी.
ऍस्ट्रल ट्रॅव्हल किंवा ऍस्ट्रल प्रोजेक्शन याकरिता सुद्धा एंजेल्स आपली मदत करतात. म्हणजे जे दिव्य अनुभव आहेत, सूक्ष्म जगताचं आपल्याला आभास होणे, त्याचं नॉलेज आपल्याला मिळणे, त्यानंतर ह्या सूक्ष्म जगतमध्ये असताना ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे सूक्ष्म जगाची यात्रा करून म्हणजे ते बघून येणे, त्याकरिता सुद्धा एंजेल्स आपली काय करतात? मदत करतात. एंजेल्स आपल्याला आपल्या प्रश्नासाठी गाईड करतात थ्रू युअर ड्रीम्स. ते तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुम्हाला अशा प्रकारचा काहीतरी आन्सर देऊन जाईल की नेमकं तोच तुमच्या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे, किंवा तुम्ही तिथेच अटकलेले होतात. एंजेल्स आपल्या शरीरामध्ये हाय एनर्जीचं, हाय फ्रिक्वेन्सी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीचं स्पंदन वाढवून देतात. याच्याही व्यतिरिक्त खूप साऱ्या गोष्टी आहेत. असं म्हटलं जातं की एंजेल्स लेडीजमध्ये गायनोकोलॉजिस्ट पण आहे, आर्कएंजेल हेनियल. तर लेडीजचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, कन्सिविंग साठी, पिरियड साठी, त्या खूप चांगल्या एंजेल्स आहेत. त्यांना तुम्ही इन्व्होक करा, तुमचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतात. आर्कएंजेल गॅब्रियल लहान मुलांची सुरक्षेसाठी खूप छान आहे. आर्कएंजेल मेटाट्रॉन लहान मुलांच्या फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंटसाठी त्यांना इन्व्हाइट केल्या जाते. मायकलला प्रोटेक्शनसाठी, राफेल यांना हिलिंगसाठी, आर्कएंजेल एरियल यांना फायनान्ससाठी, फायनान्शियल नॉलेज, न्यू ऑपॉर्च्युनिटीज, कंटिन्युअस मनी, अबंडन्स, वेल्थ, प्रॉस्पेरिटी, ह्याकरता तुम्ही आर्कएंजेल एरियलला इन्व्होक करू शकता. अशाच प्रकारे आर्कएंजेल रेझियल तुमच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी खूप चांगले आहे. झेडकिल तुमच्या आतमधली नकारात्मकता, तुमचे जे इमोशन्स आहेत, दुःख आहे, त्याला दूर करतात. आर्कएंजेल सँडल फोन पीस, शांती तुमच्या जीवनामध्ये घेऊन येतात. जेरेमिल फॉर्ग्युनिस करण्यासाठी मदत करतात. असे सगळ्या प्रकारचे एंजेल्स तुमच्या लाईफमध्ये पर्टिक्युलर त्या विषयामध्ये आर्कएंजेल इस्रायल जन्म, मृत्यू, भीती याच्यापासून तुम्हाला दूर करतात. डिव्हाइनचं नॉलेज तुमच्यापाशी आणून देण्यासाठी, म्हणजे जन्म मृत्यूचं ज्ञान म्हणतो ना आपण, ते तुम्हाला आणून देण्यासाठी मदत करतात. तर प्रत्येकानं प्रत्येक क्षेत्रामध्ये एंजेल्स आपल्यासाठी मदतच करणार आहे. आपला विषय हा आहे की तुम्ही किती त्यांच्याशी कनेक्ट करता. म्हणजे उदाहरणार्थ, समजा तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहे, तर मी काहीतरी असं तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड करत आहे जे नॉर्मलिटीपेक्षा अलग आहे. नॉर्मलिटीपेक्षा म्हणजे जे तुम्हाला कळते त्याच्यापेक्षा नक्कीच काहीतरी विशेष आहे, किंवा नक्कीच काहीतरी हायर आहे, म्हणून तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात. आणि जर ते हायर आहे तर तुमच्या जीवनामध्ये काही ना काही हळूहळू हळूहळू परिवर्तन होताना दिसलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मी 1 महिना येतो, 1 महिन्याचा क्लास करतो, किंवा 1 महिना सोबत राहतो, झालं माझं. ठीक आहे, त्या एवढ्या वेळात तुम्हाला जे भेटायचं ते भेटून जाईल. होल लाईफ तुम्ही त्या विषयाला डेव्हलप करत गेले तर ते तुमची प्रॅक्टिस. पण समजा इथून 1 महिन्यानंतर तुम्ही एका अशा व्यक्तीसोबत जोडले, ते एक्झॅक्टली अपोजिट आहे, तो तुम्हाला टोटल उलट चालायला लावत आहे. मग तीच तुमची चेतना आता निगेटिव्ह होणे सुरू होऊन जाईल. सेम एंजेल्स जेव्हा आपल्या लाईफमध्ये येत आहे, त्यांना 1 महिने, 2 महिने, 4 महिने चला ट्राय करून बघू असं नाही. त्यांना लॉंग लाईफ तुम्ही स्वतःशी ठेवा. जेव्हा आपण एंजेल्सला लॉंग टर्म साठी आपल्या सोबत धारण करतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या एंजेल्स डे बाय डे तुमच्यामध्ये व्हॅल्यू ऍडच करत जात आहे. आणि तुमचं चेतना इतकं डेव्हलप होत आहे की काही टाइम नंतर तुम्ही म्हणा की अरे आता जुना मी
आणि आताच्या नवीन मध्ये भरपूर फरक आहे, खूप फरक आहे. एंजेल्स आपल्याला ब्रह्मांडीय जागरूकता प्राप्त करण्यामध्ये सुद्धा मदत करतात. त्या डिव्हाइसचं नॉलेज प्राप्त करण्यासाठी. एंजेल्स सोबत कनेक्ट असताना तुमचं सायकिक ॲबिलिटी इतक्या डेव्हलप होऊन जाते, की तुम्ही इतर व्यक्तींच्या भावना, संवेदना, त्यांच्या इमोशन्सला किंवा त्यांच्या आतमध्ये काय चालू आहे, त्यांचा ऑरा काय बोलते, हे सुद्धा कळणे सुरू होऊन जाते. एंजेल्स तिथे सुद्धा आपल्याला मदत करतात, भूत, भविष्य, वर्तमानाचं नॉलेज प्राप्त करण्यासाठी. खूप लोक एंजेलिक फील्डमध्ये इतके समोर गेले, की ते समजा आपल्या घरात कोणाची डेथ झाली आहे आणि एखादा व्यक्ती भयंकर प्रॉब्लेम मध्ये आहे, म्हणजे तो त्याला विसरूच शकत नाही, तर एंजेल्सला इन्व्होक करून त्यांच्या सोल सोबत कॉन्टॅक्ट करून त्यांचं अक्षरशः बोलणं करून देतात. आणि मग सोल म्हणते की काळजी करू नका, मी खुश आहे, माझी लाईफ डेस्टिनी होती, मला मरणेच होतं, मी आता फ्री आहे, तुम्ही काळजी करू नका, फक्त रडू नका, मला माझी आठवण करू नका. का? कारण की त्या ह्युमन बॉडी सोबत असताना काही चेतना माझी तुमच्यासोबत अजूनही जुळलेली आहे. तुम्ही जितकं जितकं रडता, जितकं जितकं तुम्ही मला इन्व्हॉल्व करता, तितकं मी वर जाऊ शकत नाही, मी पुन्हा पुन्हा खाली वापस येत आहे आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास होत आहे. आणि जसं ते व्यक्ती त्याला फॉरगिव्ह करतात किंवा त्याला रिलीज करतात, सडनली बघा त्यांच्या लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते. तो सोल बोलून गेला त्यांच्याशी. इतक्या लेवल पर्यंत लोक ह्या एंजेलिक कॉन्शियसनेस सोबत कनेक्ट झालेले आहेत आणि त्यांना तितका अधिकार पण मिळते, की त्या सोल सोबत जाऊन बघू शकतात. काही लोक ह्या एंजेलिक कॉन्शियसनेस सोबत इतके जुळले, की समोरच्या व्यक्तींचे पास्ट लाईफ बघू पण शकतात आणि त्याला पास्ट लाईफ दाखवू पण शकतात. आणि थ्रू पास्ट लाईफ त्याच्या लाईफमध्ये सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून येतात ते, की बघा तुमच्या जीवनामध्ये आज हे जे काही सुरू आहे, हे आपोआप नाही आलं, याची बी तुम्ही पास्ट मध्ये पेरून आले होते. आणि मग आपल्याला कळते की अच्छा, म्हणजे इथे ह्या जीवनात होणारी प्रत्येक गोष्ट हे माझ्या हातातली नाही आहे, ते ऑलरेडी डेस्टिन आहे. त्याला आता हँडल कसं करायचं, हे माझ्यामध्ये आहे. तर माझं डेव्हलपमेंट, माझं कॉन्शियसनेस कसं असलं पाहिजे, माझी वागणूक कशी असली पाहिजे, त्या सिच्युएशनला मी कसं हँडल केलं पाहिजे, हे माझे आता वर्तमान जन्माचे कर्म आहे. पण जे ओपन झाले ते पास्टचे आहेत, त्याच्या प्रती माझ्या मनात कोणत्याच भावना नसल्या पाहिजे. हे डेव्हलपमेंट, हे तुमचं चेतनेचं, कॉन्शियसनेसचं हा जो एक मार्गदर्शन करण्याची किंवा हे जे डेव्हलप होण्याची जी वृत्ती आहे, ही तुम्हाला एंजेलिक कॉन्शियसनेस देते. तुम्हाला सुरक्षा कवच देते, की तुम्हाला प्रत्येक सिच्युएशन मध्ये ते प्रोटेक्ट करतात. अशा प्रकारे आपण त्या सगळ्या गोष्टीला काय करू शकतो, एंजेल्सच्या थ्रू आपण मदत मागू शकतो. तर इथून पुढे तुम्ही ह्या एनर्जीजला खरंच इन्व्हाइट करा. तुम्ही त्यांचं लाईफला बघा, मला किती फायदा झाला हा विषय नंतरचा आहे, पण काही मी पण गोष्टी नोटीस करत आहोत. जसं मी माझं ट्रॅव्हलिंगला नोटीस केलेलं आहे ना. असं म्हणतात की आर्क एंजल मायकलला घरातून बाहेर निघण्या अगोदर, ट्रॅव्हलिंग सुरू करण्या अगोदर त्यांना इन्व्होक करा आणि म्हणा की सेफ जर्नीसाठी माझी मदत करा. मला तुम्ही अं, त्रास नाही झाला पाहिजे मला या जर्नीमध्ये, असं माझ्यासाठी प्रोटेक्शन द्या. तर मी जेव्हापासून या एंजल्स सोबत कनेक्ट झालो, मला एक अनुभव आला. हा छोट्या लेवलचा अनुभव आहे, पण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. की मी जेव्हा जेव्हा घरून बाहेर निघालो आणि म्हटलं की एंजल्स प्लीज माझी मदत करा, बसने जायचं आहे, बसचा प्रवास मला काही जास्त सहन होत नाही, माझ्यासाठी एक चांगली व्यवस्था तुम्ही करून ठेवा. आणि मी हा माझा अनुभव आहे, की मी जेव्हापासून एंजल्स सोबत कनेक्ट झालो, तेव्हापासून मी कितीतरी वेळा हे गोंदिया ते नागपूर हा प्रवास केला.
पण खरं सांगतो, मला आठवते की पहिले सारखा त्रास नाही आहे. मी बरोबर घरातून तेव्हाच बाहेर पडतो जेव्हा अर्ध्या तासानंतर एक्झॅक्ट बस तिथे येणार असते. आता तासभरा पहिले बाहेर पडून तासभर वाट पाहत आहे, चिडचिड करत आहो, असं नाही होऊन राहिलं. इझिली बस भेटत आहे, मला सीट भेटत आहे. पहिलेचा माझा अनुभव हा होता की मी मॅक्सिमम ट्रॅव्हलिंग माझी उभ्या उभ्याच झाली. मला बसायला जागाच नाही मिळे. आता असं वाटतं की जशी काही जागा कोणतरी ठेवली आहे आपल्यासाठी. हा अनुभव सतत येऊन राहिला. आणि प्रत्येक ट्रॅव्हलिंग सुरू करताना आणि ट्रॅव्हलिंग पूर्ण झाल्यानंतर मी आर्केंजल मायकलला रिक्वेस्ट पण करतो आणि थँक्यू पण म्हणतो की माझा चांगला प्रवास करून दिल्याबद्दल धन्यवाद. का? कारण की मला हळूहळू त्याचे अनुभव येणं सुरू झाले. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ह्या एंजल्सला काय करा, इन्व्हाइट करा, इन्व्होक करा आणि ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांची मदत मागा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांची मदत मागा आणि तुम्ही फील कराल डे बाय डे ती मदत तुमच्याकडे पोहोचत आहे. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण बघू नंतर की एंजल्स सोबत आपण कशा प्रकारे कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. पुढच्या शनिवारी हाऊ टू कनेक्ट विथ एंजल्स हा टॉपिक घेऊ, जेणेकरून तुमच्या सगळ्यांना त्यांचं कनेक्शन होण्यामध्ये आणखी सोपं होईल. आता आपण एंजेलिक मेडिटेशन करू. जवळपास पुढच्या महिन्यापासून पर्टिक्युलर टॉपिकवर आपलं मेडिटेशन चालेल. दर शनिवारी स्पिरिट गाईडचं मेडिटेशन, डिवाइन मास्टर मेडिटेशन, डिवाइन एंजेल्सचं मेडिटेशन, गार्डियन एंजेल्सचं, 15 आर्क एंजेल्सचं, अशा प्रकारे आपण एक एक मेडिटेशन करू. आता आपण कॉमन मेडिटेशन करणार आहे. तुम्हाला फील करायचं आहे तुम्ही सगळ्या एंजेल्सला इन्व्होक करत आहे, त्यांना इन्व्हाइट करत आहे आणि सर्व एंजेल्स तुम्हाला ब्लेस करत आहेत. तुम्हाला ज्या व्यक्तींना तुमच्या जवळच्या, तुमच्या नियर, तुमच्या फॅमिली मेंबर्स, तुमचं कोणतं लव्हिंग, ज्यांना तुम्हाला ब्लेस करायचं आहे, तुम्ही एंजेल्सला रिक्वेस्ट करू शकता की प्लीज डिअर एंजेल्स त्यांना तुम्ही तुमची डिवाइन एनर्जी द्या, त्यांना ब्लेस करा. ठीक आहे. फील करा ह्या एनर्जीजला, एंजेल्सच्या प्रेझेन्सला फील करा. कोणता डाऊट मनात आणू नका की हे काय चालू आहे, कसं आहे. जस्ट रिलॅक्स. एवढं समजा की एंजेल हे कोणी दुसरं तिसरं नसून आपल्या अर्थ कॉन्शियसनेसच्या एकदम जवळची एक चेतना आहे. त्या पृथ्वीच्या चेतनेचं, पृथ्वीचे जे क्षेत्र आहे, असंच एक अनादर डायमेन्शन आहे जे पृथ्वीच्या एकदम जवळ आहे, दूर नाही. म्हणून ह्या एंजेल्स आपल्याला मदत लवकर करू शकतात. दूर गेलेली चेतना लवकर मदत नाही करू शकत आणि त्यांना बोलवण्यासाठी तेवढी पॉवर आणि स्ट्रेंथ सुद्धा लागते आणि आल्यानंतर त्यांना आपल्याला हँडल सुद्धा करावं लागते. पण ह्या खूप इझी आहे. यांचं काहीही अ, नवस नाही राहत. यांचं काहीही असं देणं घेणं नाहीये की तुम्ही दिवा लावा, अगरबत्ती लावा की आरती करा. काहीच नसते. जस्ट कॉल, फील देअर एनर्जी अँड एन्जॉय. बस झालं. ठीक आहे. सुरू करू आपण. कोणाला काही अनुभव असतील तर प्लीज शेअर करा. नाहीतर मग आपण आजचं सेशन क्लोज करू. असं बोलायचं नाही का कोणाला? आवाज नाही येते का माझा?
येतोय. येतोय दादा. अच्छा, ओके. येतोय येतोय. हा. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा, मोरे सर बोला. अनुभव गुड मॉर्निंग. अनुभव अनुभव तर काही नव्हता. पण तुम्ही सुट्ट्या घेतल्यावर शाळेतले विद्यार्थी कसे युज करलेले जातात का? तसं मला वाटलं होतं नाही का. म्हणजे अभ्यास काही नाही तुझं. 2 दिवस मी बसलो नव्हतो. हा, थोडा आज उशीर झाला उठायला. बरं. हम्म. चला थँक्यू सर. व्यवस्थित झालं. उशिरा झालं येस तरी येस, नाही थोडं. ठीक आहे. उठू वाटत गेलं नाही का. हा हा. हो. पण ते मनामध्ये थोडं हॅबिट लागलेली असते आता मनाला नाही का. ते बरोबर. उठावं लागेल नाही का. हा, वर्ग वाट पाहत आहे आपला हे की नाही. बरोबर. चला थँक्यू सर. ब्लेस यू सर. ब्लेस यू. थँक्यू. त्याला जर मग काही असं विशेष काही कोणाचे हे नसतील तर आपण आजचं सेशन, हा बोला. स्मिता ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. हम्म. एज्युकेशन खूप मस्त होतं. मला एक प्रश्न विचारायचा होता दादा. हा, कसं आपल्याला काही घेतल्यावर काही द्यावं लागतं, ते एंजल्स आपली हेल्प करतात, त्यांना काही द्यावं लागतं का आपल्याला? कोणाला कोणाला? एंजल्सला. नाही, काहीच गरज नाही. ओके, ठीक आहे दादा. रिटर्न मध्ये काहीच असं एंजेसचा काही असा विशेष नाही आहे की तुम्ही त्यांना काही द्या किंवा काही मागा. हा, इतकं आहे की आपण एक आपल्या घरामध्ये त्यांचं एक फील्ड बनवू शकतो. है ना, जसं आपण देवघर बनवतो तशासारखी आपली ती जागा आपण क्रिएट करून ठेवू शकतो. त्या ठिकाणी एखादा दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, कोणी एंजेसचा जर आपल्याला चांगलं वाटलं त्यांचा फोटो लावणे, क्रिस्टल्सला ठेवणे. क्रिस्टल्स खूप जास्त एंजेसच्या एनर्जीला कॅरी करतात. तर असं एखादं प्लेस आपण बनवू शकतो, म्हणजे जिथे मग आपण पुढे चालून विश बॉक्स बनवणे, तिथे चिठ्ठी लिहून त्याच्यामध्ये ठेवणे, पिरॅमिड ठेवणे, है ना. क्रिस्टल ग्रीड आहे, रेकी ग्रीड, एंजल ग्रीड, ते आपण ठेवू शकतो. त्याला आपल्या एनर्जीजला किंवा आपल्या विशला चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट करण्यासाठी. तर असं आपण एक स्ट्रक्चर बनवू शकतो. पण असं काही आहे नाही की त्याच्या बदल्यात तुम्हाला काही करायचं आहे. ओके दादा, ठीक आहे. त्या थँक्यू. त्याच्यातच खुश आहे. तुम्ही त्यांना मदत मागितली तर तिथंच तुमचं पूर्ण झालं कर्म, असं सारखं आहे ते. ओके दादा, चालेल. थँक्यू. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. प्लीज. बरं, आणखी कोणाला काही प्रश्न? हा, सीमाताई बोला. हा दादा, प्रश्न म्हणजे जर तुम्हाला वेळ असेल आणि आज कोणाचं काही दुसरं नसेल हे, तर मग तुम्ही काल जे मी परवा म्हटलं होतं तर त्याबद्दल जर सांगू शकत असाल तर सांगता का दादा? की बॉडी कधी गरम होते किंवा थंड होते, तर नेमकं काय होतं आपल्यासोबत असं? हा हा हा. हा. आता हे ऍक्च्युली म्हणजे सांगायचंच आहे. हम्म. ठीक आहे, टॉपिकच्या नुसार तर सांगणारच मी त्या दिवशी जेव्हा त्याचा वेळ येईल. ऍक्च्युली हे जे आहे ना, अच्छा. साइन ऑफ कनेक्टिंग एंजल्स, पहिला तर टॉपिक राहील की हाऊ टू कनेक्ट विथ एंजल्स. अच्छा. आणि हा. एंजल्स कनेक्ट झाल्यानंतर मग त्यांचे असे कोणते साईन आहेत जे आपल्याला जाणवतात ओके. की आपण त्याच्यासोबत काय आहे, कनेक्ट आहे, किंवा हम्म. त्यांचं प्रेझेन्स आपल्याला फील होणे सुरू होते. तर हे जे आहे, बॉडीमध्ये थंडपणा जाणवणे, गरम लहरी जाणवणे, तळहात गरम होणे, तळपाय गरम होणे, हम्म. हातामध्ये काहीतरी असं स्पर्श झाल्यासारखा फील होणे हाताला, किंवा कोणती तरी वस्तू आपल्या हातामध्ये अशी ठेवल्या गेली आहे, किंवा एखादी गोष्ट आपल्या हातामध्ये आहे, बॉल आहे किंवा काही असं फील होणे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्या याच्यामध्ये वाईट काहीच नाही, हे त्यांचं प्रेझेन्स आहे. जेव्हा पण हे एंजेलिक एनर्जी म्हणा का कोणतीही डिवाइन फोर्स आपल्या अवतीभोवती जेव्हा येते, तर प्रत्येकाचा आहे ना एक ऑरा असते. तो बरोबर. ऑरा जेव्हा ते आपल्या आजूबाजूने कॅरी होते, तर आपल्याला त्याचं एक प्रेझेन्स फील होते. ते प्रेझेन्स फील होण्याचे हे सगळे लक्षण आहेत की हम्म. तुम्हाला अंगाला काटे येणे, एकदम हम्म. व्हायब्रेटिंग फील होणे, एकदम सुधिंग फील होणे, सडनली एकदम तुम्ही डीप पीस मध्ये जाणे, शरीरावर हम्म. शहारे येणे, अं, एकदम आनंदाचं किंवा एकदम असं हॅपीनेस फील होणे. हम्म. अं, हम्म. हे गरम थंड हा जो आहे एनर्जीचा एक्सचेंज होण्याचे प्रकार आहे,
की त्यामध्ये अच्छा. एनर्जीचं तुमचं आदान प्रदान होत आहे. तर हा सगळा प्रकार असते. तर ज्यांच्याही सोबत जेव्हा मेडिटेशन करताना अशा काही गोष्टी होतात ना, काही गोष्टी तर नॅचरल पण आहे. म्हणजे कसं आहे, वातावरणामध्ये थंडी आहे तर थंडी लागणच. पण हम्म. नेमकं अंगावर घेऊन शॉल असणं आहे, ब्लँकेट ठेवलेलं आहे, त्याच्या अंदर तुम्हाला काठी येऊन राहिले. जेणेकरून हम्म. बॉडी तर गरम व्हायला पाहिजे त्या आतमध्ये. असे जे अपोजिट लक्षणं लक्षात येते, ते ही सगळे लक्षणं त्यांच्या प्रेझेन्सच आहे. कधी-कधी प्रेशर फील होते. असं वाटतं की आपण एखाद्या बलूनच्या आतमध्ये आहे, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये डुबवल्यानंतर कसं एकदम असं बॉडीवर प्रेशर फील होते. असं हम्म. प्रेशर सुद्धा फील होते. का? कारण की तो त्यांचा ऑरा इतका पॉवरफुल, इतका कंडेन्स राहते, की ते हम्म. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा त्याची एनर्जी प्रवाहित होते, तर आपली बॉडी त्याला रेजिस्ट करते. इझिली एक्सेप्ट नाही करत. अच्छा. त्यावेळी सुद्धा अशा एनर्जीज फील होतात. हम्म. कलर दिसणे, सडनली फ्लॅश होणे, लाईट झाल्यासारखं होणे डोळ्यासमोर. आपण तेच मग डोळे उघडून बघितलं तर अंधारच अंधार आहे. पण एकदम अति प्रकाश झाला. हो. डोळे बंद असताना तुम्हाला स्पष्ट दिसायला लागणे कधी-कधी. हे जे अनुभूती होते ना, हे सगळी त्यांचीच प्रेझेन्सची फिलिंग आहे. त्यांची बरोबर. ऊर्जा, त्यांची एनर्जी आपल्यामध्ये प्रवाहित होत आहे. हा त्याच्यामधला एक साधासा एक कन्सेप्ट आहे. बरोबर. कारण आजही मग तसंच झालं मला. थंडी आहे ऍक्च्युली. पण ते आता मला माहिती आहे की मेडिटेशन मध्ये नंतर गरम होतं म्हणून मी सहसा तर स्वेटर वगैरे घालून बसतच नाही. हां. मग आज पण बसताना एकदम रिलॅक्स होते, थोडं थंडी होती पण जस्ट दुपट्टा अंगावरती. पण मग नंतर तसंच इतकं गरम, गरम, गरम. पण ते गरम म्हणजे असं हे नसतं की आपल्याला सहन होत नाही. हां. वॉर्म फिलिंग नाही, असते प्रत्येकाच एकदम. वेळेस आहे ना, एंजेलिक प्रेझेन्स आहे. हं. प्रेझेन्स तर असेलच 100%. पण हो. हे जे चक्राचं जे ऍक्टिव्हेशन होते, ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, की चक्रांची ऊर्जा सुद्धा काय झाली, हो. आता वाढायला लागली. ही गरमी त्याची पण असते कधी-कधी. अच्छा. तर आज तर आपलं एंजल्सच होतं. तर त्यामुळे हो. म्हणजे नंतर खूप छान असं एकदम वॉर्म की मी उबदार असं बसलेली आहे कशात तरी असंच वाटतं मला. हां, हां, हां. आणि ते पूर्ण बॉडीवरती होतं आणि ते थंड लहरी जे ते बराबर आहे. मग तसंच असेल कदाचित. कारण मला आजपर्यंत मला तर असं दुसऱ्या रूपात काही दिसलं नाही मेडिटेशनमध्ये. कधी-कधी बरोबर. उलट नेचरमध्ये त्यांचा प्रेझेन्स कुठे दिसून जाईल काही. पण हं. असं तर नाही. पण मग मध्येच एकदम अर्धी बॉडी कधी थंड आहे, अर्धी गरम असते किंवा एकदम थंड लहर येते. हे होतं. आज मात्र पूर्णच एकदम उबदार होतं. पूर्ण उबदार एकदम छान. बरोबर. छान वाटत होतं आणि ते. येस. थँक यू दादा. थँक यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ग्रॅटिट्यूड. थँक यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. हां, बोला सर. तर एक कंबळवाले बाबा होते तिकडे इकडं खांडोकट नाही का. हां. ते काय करत होते, घोंगडी जी असते ना आपली, काळी हो, हो, घोंगडी हो. नसते का. हो, हो, हो. पेशंटच्या अंगावरून नाही का आथरीत होते नाही का. हं, हं. तर त्यावेळेस मी आईला घेऊन गेलो होतो. तर हां. त्याची जी एनर्जी आहे, एनर्जीची त्यावेळेस मला चावून लागली होती. तुम्ही आता जे बोललात ना तुम्ही, म्हणजे अंगाला हां. काटे येणे, हां, हां. ते एनर्जी नाही का, एनर्जी म्हणजे डोक्यावरून जाणे, ते हां, हां. जाणवलं होतं मला. पण ते याचे भक्त होते, ते महाकालीचे भक्त होते. हो, हो. हो. तर असं अंगाला एक कसं वेगळंच वाटलं होतं. ती कोणती तरी व्यक्ती नाही का अशी, म्हणजे आपल्याकडं खिचून हां, म्हणजे हां, हां. वडत चालली ती इकडं त्याच्याकडे नाही का, असं होतं. बरोबर, बरोबर. नाही त्यावेळेस आहे ना. जाणवलं मला. हां, हे जेवढे अशा प्रकारचे कोणीही व्यक्ती आहेत जे हीलिंग करतात. ॲक्चुअली तर काम करते. बघा, काही लोकं खोटे आहेत त्याच्याशी आपल्याला काही करायचं नाही. म्हणजे खरे आहे. पैसे नव्हते घेत, काहीच नव्हते घेत ते. फक्त हां, त्याचा पर्पज म्हणजे होता पेशंटला नीट करणं. हां. बरोबर आहे. जे लोकं खरे आहेत, जे कोणी पाणी मंत्रून देऊन देते, कोणी आहे ना, आता जसं हे घोंगडीवाले महाराज अंगावरून ब्लँकेट घोंगडी ओढून घेत होते आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. तर सेम त्यांच्या सोबत पण आहे ना, ते भली महाकालीचे उपासक असन, पण कोणत्या ना कोणत्या शक्ती त्यांच्या सोबत चालते. आणि ते शक्ती त्यांना गाईड करतात, की तुम्ही एक काम करा, अशी पद्धत सुरू करा. आणि त्यांनी जसं ते केलं, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह. प्रॉब्लेम सॉल्व्ह त्यांच्यामुळे नाही झाला. त्यांच्यासोबत कनेक्टेड ज्या एनर्जी आहे ना, त्या त्यांच्यासाठी काम करून राहिल्या. असं असते. तर हे प्रत्येकासोबत आहे. म्हणजे असं एकही व्यक्ती नाही आहे, की जिथे ह्या शक्ती काम करून राहिलेल्या नाही आहे. आता कितीही सगळे चांगले आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये जा. तुम्ही जुने जे लोकं ओशोचे असेल त्यांचं त्यावेळेचा ऑरा त्यांचा त्यावेळेचा जो होता. जे लोकं बघू शकत होते किंवा जे आताही बघतात त्यांचे जुने व्हिडिओमध्ये, ते म्हणतात, की ओशोच्या सोबत हजारो एंजल्स चालत होत्या.
हजारोच्या संख्येनं, की इतक्या इतक्या एंजेल्स होत्या त्या, की जेव्हा ते म्हणजे ओशो कमांड देत होते, तर सडनली प्रत्येक व्यक्तीपाशी एक एक एंजेल जाऊन त्यांना असं स्पर्श करून जात होत्या आणि इन्स्टंटली ऍट अ टाइम सगळेजण असे म्हणजे कसे तरी करायला लागत होते किंवा एकदम हाय एनर्जीचा फ्लो त्यांच्या बॉडीमध्ये होत होता. त्यांच्यासोबत तर तो प्रयोग केला, तो आपला नाही का हे असते, त्याला काय म्हणतो कडे आपण, भूकंप येताना ते रिझोनन्स ते हे केल्या जाते, फ्रिक्वेन्सी मॅप केली जाते, किती हाय फ्रिक्वेन्सीचं ते हे होतं, काय म्हणतात त्याला कडे आपण, तीव्रता मापल्या जाते की नाही, 7ची डेन्सिटी 5ची, डेन्सिटी डेन्सिटी नाही डेन्सिटी ते डेन्सिटी का? डेन्सिटी नसते, जमिनीचे तरंग मापल्या जाते की की रेस्टर ते स्केल असं काहीतरी म्हणतात. हा 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 रेक्टर स्केल. तर त्याच्यावर ते त्याचं काउंट केल्या जाते की त्याची पॉवर किती होती, त्या भूकंपाची तीव्रता किती होती, शक्तीची तीव्रता किती होती. रेक्टर तर स्केल बरोबर. हा, तर रेक्टर स्केलवर त्याचे ते बॉडीला टच करून जेव्हा त्यांचा टच होत होता त्यावेळेस ते रेक्टर स्केलवर मापलं जात होतं. 7 आणि 8च्या रेक्टर स्केलवर एनर्जीची प्रवाह होत होता. आता विचार करा, 7-8 रेक्टर स्केलवर कोणती वस्तू शिल्लक नाही राहत. जमीन फुटून जाते, सगळ्या गोष्टी अशा आदळून म्हणजे चुरा होऊन जाते, इतक्या प्रकारचं भेगा पडून जाते जमिनीला, सगळं उद्ध्वस्त होऊन जाते सगळ्या गोष्टी. तेव्हा त्या लेवलची पॉवर जर कोणी व्यक्ती कोणाच्या बॉडीमध्ये ट्रान्समिट करत असेल, तर त्याच्यासोबत काय होत असेल, काय फुटत असेल त्याच्या आतमध्ये, त्याची चेतना कोण्या लेवलवर प्रवाह होत असेल, किंवा कोणतं जुनं तर काही शिल्लक राहतच नसेल त्या व्यक्तीच्या आतमध्ये, असं म्हणू आपण, है ना. आताही काही याच्यामध्ये बघतो मी तर सद्गुरूंच्या बद्दल चालू आहे की, आणि सद्गुरू स्वतःही म्हणतात की त्यांचं जे स्थापना झालेली आहे ते ईशा फाउंडेशनची, त्यांच्यासोबत ज्यावेळेस त्यांची कॉलिंग झाली, तर एक्झॅक्टली 2 सूक्ष्म शरीरातले ते योगी म्हणतात त्यांना, ते आले, त्यांनी त्यांना म्हटलं की आम्ही तुला या फील्डमध्ये मदत करायची इच्छा आहे. तर त्यांनी तिथे स्थापना दिली. हे सद्गुरूच्याच व्हिडिओमध्ये आहे. आणि जे लोक बघू शकतात आताच्या करंट कंडिशन मध्ये, ते हेच बघतात की जेव्हा जेव्हा सद्गुरू इन्वोक करतात एनर्जी, तिथे सुद्धा सेम हजारोच्या संख्येने, आता त्याला एंजल्स म्हणा, का योगी म्हणा, का डिवाइन आत्मा म्हणा, एकदम प्रगट होते आणि पटपट पटपट त्या लाखो लोकांना ऍट अ टाइम ब्लेसिंग देतात, ऍट अ टाइम शक्तिपात होते. आणि सगळेचे सगळे लोक रडणं, कोणी ओरडणं, कोणाला काहीतरी फिलिंग होत आहे, कोणाला काही होत आहे, हे सगळे आताही होऊन राहिलं आहे, है ना. तर हे सगळं केव्हा मदत करते, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा उद्देश एवढा चांगला असते ना, एकदम हाय लेवलचा उद्देश असते, तर हे जे फोर्स असते, हे सगळ्या फोर्स त्याच्याशी मदत करायला तिथे येऊन जातात. तो व्यक्ती प्रत्येकाजवळ थोडी जाते बोट लावासाठी, पण त्यांच्या वतीने त्या सगळ्या शक्ती त्यांना मदत करतात. तुम्ही बघा राधा स्वामी वगैरे ह्या सिस्टम मध्ये तुम्ही जाते, एकदम पीस, एकदम शांत, एकदम असं वाटते की बापरे आपण कुठं गेलो. ते गुरु जसे स्टेजवर येतात, ते एकदम अशी लहर धावून जाते पूर्ण एनर्जीची वातावरणात. ज्यांना फील होते त्यांना फील होऊनच जाते. ही त्यांची पर्सनल आहे का नाही, त्यांच्यासोबत डिव्हाइन एनर्जी कोणती तरी काम करून राहिली. त्यांच्या नजरेतच इतकी करुणा असते की एक वेळा नजर फिरवली का सगळ्यांचे असं वाटतं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. त्यांच्यासोबत तो डिव्हाइन फोर्स काम करते. आणि जेव्हा आपण डीप मेडिटेशन मध्ये जातो, आपण तर अजूनपर्यंत मेडिटेशनची सुरुवातच नाही केली. मी खरं सांगत आहे, मेडिटेशन ही सुरुवात आपण हातच नाही लावला. आतापर्यंत आपण फक्त 7 चक्रमध्येच खेळून राहिलो. आपण लम वम रमची चॅन्टिंगच करतो, अजून तर आपण तोंड बंद करून शांततेने बसलोच नाही. हे मेडिटेशनची सुरुवातच नाही आहे. हे मेडिटेशनचं असं समजा की एबीसीडी आहे, पहिला दुसरा वर्ग चालू आहे आपला. रिअल मेडिटेशन अलगच आहे. आपण रेकी शिकणार आहे, एंजल्स शिकणार आहे, हे आपण आता मनी मॅनिफेस्टेशन टॅपिंग शिकत आहोत. हे आपण आपल्या बॉडीला प्रिपेअर करून राहिलो त्या मेडिटेशनसाठी, त्या पीसफुलनेससाठी, त्या काइंडनेससाठी, त्या लव्हिंग एनर्जीसाठी, त्यांच्या कृपेसाठी आपण पात्र होत आहोत. 7 चक्राद्वारे आपण आपले चॅनल क्लिअर करत आहोत. का? कारण की जेव्हा ते डिव्हाइन एनर्जी उतरण आपल्या आतमध्ये, तेव्हा आपल्या बॉडीने, आपल्या चक्राने रेजिस्ट नाही केलं पाहिजे. सहज आपल्या शरीरात ती शक्ती उतरली पाहिजे. टॅपिंग करून आपण ते आपले इमोशनल
ब्लॉकेजेस क्लिअर करत आहोत. ही कोणता मतभेद नसला पाहिजे आपल्या माइंडमध्ये, त्याच्याप्रती कोणत्या प्रकारचा रेजिस्टन्स नसलं पाहिजे एक्सेप्ट करण्यामध्ये. रेकी एनर्जीला बोलवून आपल्या बॉडीला आपण लव आणि लाईटने एकदम प्युअर करणार आहे. आपल्या मनाला, आपल्या चेतनेला जितकं जितकं प्युअर करता येते तेवढं प्युअर करू. जेवढे कर्म आपले रिलीज करतात तेवढे कर्म रिलीज करू. एनजीएसच्या द्वारे सुद्धा आपण आपल्या लाईफमध्ये आणखी हायर कॉन्शियसनेसला डेव्हलप करू. आणि ह्या सगळ्या एनर्जी घेऊन जेव्हा आपण मेडिटेशनला बसतो तर सडनली डीप मध्ये उतरणं सुरू होते. याच्या अपोजिट पण आहे. जोपर्यंत तुम्ही मेडिटेशन मध्ये बसणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला फील पण होत नाही. तर हे एनजीएस इन्व्होकेशन झालं, हे झालं, याच्याद्वारे तुम्ही एक अनुभव घेतला असेल की 5-10 मिनिटानंतर तुम्ही सडनली एकदम अशा डीप मध्ये चालल्या जाता. कानात सगळं ऐकू येते, माहित सगळं असते, पण बॉडी एकदम अशी शांत स्थिर बसून राहते. श्वास घेत आहो का नाही घेत आहो याची सुद्धा कल्पना नाही राहत. एकदम नॉर्मल पीस. काय केलं, त्याच्या थ्रू तुम्ही मेडिटेशन मध्ये उतरणे सुरू झाले हळूहळू. जेव्हा आपण डायरेक्ट मेडिटेशन मध्ये उतरतो तेव्हा विचाराचा गोंधळ सुरू असते. तेव्हा टीचर काय म्हणतात की विचारांना बघा, काय चालू आहे, विचार कोणते कोणते विचार येत आहे. आणि विचारांना बघता 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 एक टाइम असा येते की 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट काहीच नाही माहिती राहत काय झालं. डबल वापस येतो, डबल विचार सुरू. तो जो गॅप आपल्याला फील होते की नाही, मग हळूहळू आपण त्या गॅपला अनुभव करतो, त्या गॅपवर आपण फोकस करतो. मग तुमचा जो टाइम वाढत जाते. मग अर्धा तास, 1 तास, 2 तास, मग दिवसभर तुम्हाला ते विचार येत नाही. शांतच राहते डोकं माणसाचं हमेशा. मग अशा शांत अवस्थेत जेव्हा तुम्ही एंजेल्सला कॉल करता तर डायरेक्ट त्यांचा प्रेझेन्स फील होते. रेकी एनर्जीला कॉल करता तर डायरेक्ट तुमच्या बॉडीमध्ये एनर्जीचा प्रवाह फील होते. असं काहीतरी चालल्यासारखं, धावल्यासारखं होते. आपण महालक्ष्मी श्रीमब्रजी करतो तर प्रत्येकाला त्या डोक्यामध्ये काहीतरी चालल्यासारखं फील होते. का? कारण की ती ऊर्जा तिथे प्रवाहित होत आहे आता. आपण टॅपिंग करताय तर प्रत्येकाला फील होत आहे की नाकापासून ते एकदम कमरेपर्यंत, बिलकुल शेवटच्या टोकापर्यंत, डोक्यापासून एक असा पाईप सारखं क्रिएट झालं. एकदम श्वास क्लिअर झाले. एकदम डोक्यापासून म्हणजे सहस्त्रा चक्रापासून तर मूलाधार चक्रापर्यंत तुमचा श्वास येत आहे आणि श्वास जात आहे अशी फिलिंग येत आहे. चॅनल क्लिअर होत आहे. आपण सध्या प्रिपरेशन मध्ये आहोत. आपण कोणतं काही असं विशेष मेडिटेशन नाही करताय. आणि विशेष मेडिटेशन नावाची कोणती गोष्ट आहे पण नाही खरं पाहिलं तर. शांत अवस्था, स्थिर अवस्था हेच असते. त्याच्या मधात जेव्हा आपण संकल्प टाकतो ते संकल्प लवकर पूर्ण होते. म्हणजे असं नाही गोंधळलेल्या आवाजात, म्हणजे बाजारात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही कोणाला आवाज देता बघा, त्या व्यक्तीपर्यंत आवाज पोहोचणं कठीण होऊन जाते. पण ते शांत अवस्थेमध्ये एकदम जिथे चिडीचूप एक किडा, मुंगी पण आपण म्हणू तिचा सुद्धा आवाज नाही आहे. आता तेव्हा तुम्ही आवाज द्या नका देऊ, तुम्ही मनातल्या मनात जरी बोलाल ना तरी समजता येते का म्हणा काही बोललं, मला आवाज दिला. घरात बघा एकदम शांत असते, कोणताच आवाज नाही राहत आणि तुम्हाला बोलवायचं असते, समोरच्या व्यक्तीला आवाज द्यायचा असते आणि आपण मनात फक्त एवढं म्हणतो की अरे मला पाणी पाहिजे होतं, कुठं आहे गड्या हे, पाणी आणून देईन का. आणि मी बस आवाज देणार त्याच्या पहिलेच आवाज येते तिकडून, मला आवाज दिला तुम्ही. म्हणजे ती अवस्था इतकी शांत असते का तुमच्या मनातले तरंग सुद्धा दुसऱ्याच्या मनामध्ये ट्रान्सफर होऊन जाते. आणि समोरचा व्यक्ती म्हणते मला आवाज दिला, माझ्याशी काही बोलला नाही, अरे नाही मला असं काहीतरी ऐकायला आलं. आणि कधी कधी स्वतःहून म्हणून पण देईन की मला असं वाटलं की तुम्ही मला पाणी मागितलं. आणि आपण म्हणू अरे मी तर माझ्या मनातच पाणी मागितलं, याला कसं कळलं मला पाणी मागितलं. इतकं वातावरण शांत होतं तेव्हा की त्या संवेदना इकडून तिकडे ट्रान्सफर होऊन गेल्या. आणि तेच बाजारामध्ये, मार्केटमध्ये तुम्ही जोऱ्याने ओरडा, समोरच्याला ऐकायलाच जात नाही. असंच आपल्या मनाची अवस्था आहे. जितकी गोंधळलेली अवस्था आहे, जितके अनंत विचार, जितके लॉजिकल माइंड तुमचं ऍक्टिव्हेट असते, तितकं तितकं तुम्ही त्या देवाशी म्हणा का त्या एंजल्सशी तुम्ही जी प्रार्थना पाठवता ती पोहोचतच नाही. ती त्या आवाजात कुठेतरी विलीन होऊन जाते, समजतच नाही कुठे गेली. आणि जेव्हा तुम्ही शांत होत जाता, एकदम पीस, एकदम काम होऊन जाता, इतकं तुमच्या आतमध्ये विचार नाही, काही नाही, काही नाही. आता अशा वेळेस तुम्ही काही शब्द बोलले पाहिजे याची आवश्यकता पण नाही. तुमच्या मनातले भावनाच तिथपर्यंत पोहोचून जाते आणि तुम्हाला आन्सर पण येते. पण जर असं वाटते की आपल्याला तेवढी प्रॅक्टिस नाही आहे तर तुम्ही करू शकता. त्या शांत अवस्थेत तुम्ही एखादं अफर्मेशन, एखादं चॅन्टिंग, एखादी इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता. आणि तुम्ही बघा की ती इच्छा खूप लवकर पूर्ण होत आहे नॉर्मल प्रेयर पेक्षा.
आणि त्या डीप मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये तुमची बॉडी इतकी रिलॅक्स आणि इतकी रिसेप्टिव्ह असते की जर त्या मोमेंटमध्ये कोणत्या एंजल्सला, कोणत्या डिवाइन फोर्सला जर असं वाटलं की याची मदत करा, ते येतात, त्या ब्लेस करून आपले निघून पण जाते. का? कारण की तुम्ही तेवढं रिसेप्शन मध्ये असते, तुम्ही घेण्याच्या मूड मध्ये असता. तेव्हा कोणत्याच प्रकारचा विरोध नाही राहत, एकदम शांत बसून असता, एकदम पीस. डोक्यामध्ये कोणते विचार नाही, शरीरात कोणत्या भावना नाही, मन एकदम शांत, बॉडी एकदम स्टील. पण असाही अनुभव आहे की हे नॉर्मॅलिटी मध्ये होत नाही. म्हणजे नॉर्मल घरात करतो तेव्हा होत नाही, पण एखाद्या गुरुपाशी बसतो आपण तेव्हा होते, एखाद्या मंदिरात बसतो तेव्हा होते, एखादं गाइडेड मेडिटेशन करतो तेव्हा होते. नॉर्मल करतो तेव्हा होत नाही. का? कारण की आता हे तुम्ही नाही करताय, तुमच्या सोबत त्या गुरुची एनर्जी आहे, त्या मंदिरातली एनर्जी आहे, त्या देवाची एनर्जी आहे. त्या गाइडेड मेडिटेशन मध्ये ज्या कमांड दिल्या आहे ना, त्या कमांडची एनर्जी तुमच्या सोबत चालत आहे, आणि म्हणून तुम्ही त्या अवस्थेमध्ये पोहोचता. आणि त्या अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतरची जी फिलिंग आहे, जो एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्सला वारंवार वारंवार अनुभव करण्यासाठी मग आपण आपल्या घरी डोळे बंद करून बसतो. आणि मग आपल्याला आपल्या घरच्या वातावरणासोबत पण हळूहळू तुमची मॅचिंग होणं सुरू होते. आणि मग माहित पडते की आता मला कुठं जायची गरज नाही, कोण्या मंदिरात जायची गरज नाही, कोण्या पहाडावर जायची गरज नाही, कोण्या गुरुपाशी जायची गरज नाही. तुम्ही शांत डोळे बंद करून घरात कोणत्याही टाइमला कधीही बसता आणि तुम्ही त्या अवस्थेला प्राप्त होऊन जाता. जेव्हा त्या अवस्थेला आपण प्राप्त करतो तेव्हा आपोआपच सगळेजण सुटून जाते. देवही सुटते, गुरुही सुटते, लोकही सुटते, मंदिरही सुटते, पहाडपट्टी, नदी पण सुटून जाते, सगळं सुटून जाते. आणि तुम्हाला जायचं आहे तर तुमची मर्जी, नाही जायचं आहे तरी तुमची मर्जी, पण अवस्था आता काही बदलत नाही. आपण म्हणतो ना, काहीतरी आता मला फ्रेश व्हायचं आहे तर चला कुठून तरी फिरून येऊ. कशासाठी? कारण की जिथे तुम्ही राहता तिथे तुम्ही फ्रेशनेस फील नाही करत आहे, म्हणून तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडत आहे. घरात तुम्ही जो देव करता, तुम्हाला त्या देवाची अनुभूती येत नाही आहे, म्हणून तुम्हाला बाहेर जाऊन देव करा लागते. तुमच्या घरात तुमच्या मनाला ती शांतता मिळत नाही, म्हणून तुम्हाला एखादा गुरु पाहिजे ज्याच्याद्वारे तुम्हाला ती शांती मिळते. ज्या दिवशी मिळणं सुरू झाली त्या दिवशी मग बाकी आपली मर्जी, गेलं गेलं, नाही गेलं काही फरक नाही पडत. ते अवस्था येण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागते. आणि मग एक वेळा ती अवस्था आली, मग लाईफ टाइम साठी तुम्ही मुक्त आहात. तुम्हाला कोणाची गरज नाही, बस बसून राहा शांत, इन्व्होक करा. त्या एंजेल्सच येतील, ते डिवाइन स्पिरिट तुम्हाला देतील, मार्गदर्शन देतील, नॉलेज देतील, डिवाइन नवीन विजडम देतील. तुम्ही त्याला तुमच्या जीवनामध्ये ट्राय करा, लोकांच्या जीवनात ट्राय करा, तुम्हाला रिझल्ट दिसणं सुरू होऊन जाईल. है ना? तर आपण सध्या फक्त आपल्याला काय करायचं, रेडी करत आहोत त्या मेडिटेशनसाठी. मिरॅक्युलस लाईफ आहे, ह्या पाथवर खूप लोक चालत नाही. लक्षात घ्या, मी खरंच सांगतो, ह्या पाथवर अख्खं जग म्हणून चालत नाही म्हणजे नाही. त्यांना त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचं लेविश लाईफ, लक्झरी, कम्फर्ट, त्यांची सुख सुविधा, त्यांची उपभोग, एकामेकासोबत काड्या करणे, एकामेकाची निंदा नालस्ती करणे, एकामेकाच्या सुखदुःखात उतरणे, याच्या गोष्टी त्याच्याशी शेअर करणे, त्याच्या गोष्टी त्याला शेअर करणे, आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याला टॉर्चर करणे, दुसऱ्याला लुटणे, ह्याच निगेटिव्ह इमोशन मध्ये आपण जगत आहोत. त्या निगेटिव्ह इमोशन मधून खूप कमी लोक आहेत जे असे आपल्यासारखे सत्संग करून राहिले. याला सत्संग म्हणते, सज्जन का संग म्हणजे सत्संग. तर तुम्ही जेवढे जण इथे जोडले ते सगळे सज्जनच आहे. तुमच्या मनात ती सज्जनतेची भावना आहे, तर आपला ऑरा जेव्हा वाढत आहे ना, ते खूप खूप असे रेअर ऑफ रेअर पर्सन आहे जे ह्याच्यासाठी बसलेले आहे. तुम्ही जाऊन विनंती करा ना, विनवणी करा, तरी पण कोणी बसण्यासाठी रेडी नाही. 10 मिनिट पण बसण्यासाठी रेडी नाही. 10 घंटे पूजा करतील पण 10 घंटे बसणार नाही डोळे बंद करून. कीर्तनात जातील, सत्संगात जातील, एखाद्या गुरुजीच्या कीर्तनाला 10 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत प्रवचन ऐकणार, पण 10 मिनिट त्याच गुरुजीनं सांगितलेल्या प्रवचनाची एखादी ओवी घेऊन 10 मिनिट बसून चिंतन नाही करणार. म्हणजे ते जमत नाही माणसाला. ते रेअर कंडिशन आहे. कॉन्शियसनेसचं डेव्हलपमेंट आहे. फक्त एवढं आहे की फिजिकल आपलं जे स्वरूप आहे ना, फिजिकॅलिटी मध्ये जेव्हा आपण जात आहोत, अरे सर तो थोडासा मोरे सर थोडासा कॅमेरा साईडला करा, बघू द्या सूर्य आम्हाला. हा बस बस. सर खूपच सुंदर दिसत आहे, मलाही तेच लक्ष केलं. मी हातही जोडले. हा खरंच खूप छान.
आणि ढगांची रचना पण बघा किती लेझेंड एकदम आहे पिक्चर सगळी. मध्ये. हं. एंजल सारखं दिसतं सर सर्व ते. हा एंजल बॉस एंजल सारखं दिसतं ते. करेक्ट आहे. ग्रेट एंजल आहेत ना. ठीक आहे. हा, छान आहे सर. तर कसं आहे, ह्या सगळ्या एनर्जीच्या द्वारे आपल्याला आपल्या चेतनेचं डेव्हलपमेंट करायचं आहे. शारीरिक त्रास प्रत्येकाला होईल, कष्ट प्रत्येकाला होईल, रिलेशनशिप कोणाचं सुटलं नाही, व्यवहार कोणाचे सुटले नाही. पण तुमचं एक गोष्ट लक्षात येईल का, सेम व्यवहार सेम रिलेशनशिप मध्ये बाकी लोक त्रस्त आहे आणि तुम्ही आनंदी आहात. का? कारण की तुमच्या मनाची स्थिती आता बदलली. म्हणून म्हटलं जाते की स्वर्ग पण इथेच आहे, नरक पण इथेच आहे. का? कारण की तुमच्या मनाची जी अवस्था आहे तेच तुमच्यासाठी आहे, बस. दुसरं काही नाही या जीवनात. तर ही अवस्था कशी बदलायची ना, बस आपण एवढ्यावरच चालायचं आहे, बाकी काही नाही. खूप मोठा मोठा देव करून, मोठे मोठे गुरु करून काही भेटत नाही. अजूनही लोक रडूनच राहिले. शेवटी असं वाटतं की बाबा, मग इतका मोठा गुरु करून 10 वर्ष 20 वर्ष तुमचे गेले आणि तुम्ही आता अजून हेच म्हणता की 15 वर्षापासून एक लेडीज आहे जी चक्र साधना करत आहे. किती? 15 वर्षापासून. त्यांचा मला कॉल आला, तर म्हणे मला आजपर्यंत एकही अनुभव कसा नाही आला, कोणताच नाही आला म्हणे मला अनुभव. म्हटलं, नाही आला तर नाही आला. तुमच्या जे लोक आहेत त्यांना चांगलं वाटत आहे तुमच्यासोबत. म्हणे हो. पण म्हणे मग माझं काय, माझे 15 वर्ष गेले, मला तर काही समजलं पाहिजे. म्हटलं तुम्ही एक काम करा, काही दिवस तुम्ही असं करा, एखादा महिना माझ्यासोबत मॉर्निंग मध्ये मेडिटेशन करा. इगो इतका भारी ना, नाही सर मी तुमच्याशी मेडिटेशन नाही करू शकत म्हणे. म्हटलं तुम्ही चक्र साधनाच करता ना? म्हणे हो, पण मी तुमच्यासोबत नाही करू शकत, कारण की मला माझ्या गुरुचं हे असते, ते असते, पोथी वाचणं असते, मग त्याच्यानंतर आम्ही असं करतो, मग त्याच्यानंतर हवन करतो, मग माझे कमीत कमी सकाळी 4 घंटे मला द्यावं लागतात. तर मी म्हणलं, ठीक आहे, तर असं करा, 7च्या नंतर सुरू करा तुमची प्रोसेस. नाही नाही नाही, आम्हाला 6 वाजताच बसावं लागते. म्हटलं, ठीक आहे. मग तुम्ही, म्हटलं मी माझी रेकॉर्डिंग केली त्याला ऐकून बघा. नाही नाही दादा ना म्हणे, मी दुसऱ्या कोणाचं ऐकायची मूड मध्ये नाहीये, मला फक्त प्रश्न विचारायचे का असं का. आता मी काय सांगू. त्यांना फ्री लिंक पाठवल्या, त्यांना ग्रुपमध्ये जॉईन केलं, ते जॉईनच नाही झाले. माझा त्या दिवशी मेसेज आला, माझं काही चुकलं का, माझ्याशी का बरं बोलत नाही. अरे मी बोलासाठी रिकामा आहे का? सगळं समजावून सांगितलं, सगळ्या पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. आताही तुम्ही म्हणता दादा मी रोज चक्र साधना करते पण माझी छाती धडधड करते, माझ्या डोक्यामध्ये सतत 15 वर्षापासून विचार अजूनही चालूच आहे. अरे मग केलं काय मग 15 वर्षापासून? मग आपण जर असं उलट बोललो तर मग वाईट वाटते समोरच्याला. म्हणते मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करून बसते तेव्हा तेव्हा माझं डोकं दुखणं सुरू होते. मग तू भेटलं काय? आता एक लेडी आपली मॅडम आहे, त्या आहे नाही, आज जॉईन नाही झाल्या. काल त्यांच्याशी बोललो. ते पण दादा 1.5 वर्षापासून भयंकर डिप्रेशन, सुसाईड करण्याचे अटेम्प्ट केले, मरून जायचा विचार झाला. फक्त माझ्या लेकरांसमोर नजर ठेवून मी जिवंत आहे. 1.5 वर्षापासून मला डॉक्टरांनी झोपीच्या गोळ्या दिल्या आणि मी मागच्या 1 महिन्यापासून खूप प्रार्थना करत होती की माझ्या जीवनात कोणीतरी असा व्यक्ती येऊ दे, कोणीतरी असं मला मार्गदर्शन करणारा भेटू दे, की मला ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं पाहिजे, माझ्या टेन्शन मधून मी रिलीज झाली पाहिजे. तर मला त्यांच्या त्यांच्या एका मैत्रिणीने त्यांना सांगितलं की चल चेक बघ, दादा आहेत, एक वेळा बोलून बघ त्यांच्याशी. तर ते बोलल्या, भेटल्या. मी त्यांचा ऑरा चेक केला, त्यांच्याशी काल डिटेलमध्ये बोलणं केलं. मे बी मला त्याचाच काहीतरी त्रास झाला असेल, कारण की 2 तास बोलणं झालं, त्याच्यातला तर जवळपास मी 15-20 मिनिटच मी बोललो असं. बाकी त्यांचं रडणं, त्यांचं दुखणं ऐकणं, लाईफ स्टोरी एवढी भयंकर होती का अंगाला काटे येत होते. पण ठीक आहे, ते सगळं केलं. त्यांनी काय म्हटलं, मी म्हटलं देखील अब मी तुम्हाला तुमचं पूर्ण डिटेल दिलाय, बाकी तुमची मर्जी, तुम्हाला कनेक्ट करायचंय करा, नका करू. त्या म्हणाल्या नाही भैया, अब तो मैं आपको छोड़ नहीं पाऊंगी. का? कारण की 1.5 वर्षापासून जी बाई झोपीच्या गोळ्यांवर झोपत आहे, हाय डोस औषधा घेऊन राहिली, तिने संकल्प घेतला की माझ्या जीवनात कोणी येऊ नाही येऊ, मी 1 तारखेपासून औषध गोळ्या घेणं बंद करन. 1 तारखेला निर्णय घेतला, 2 तारखेला तुमचा पत्ता भेटला, 3 तारखेला तुमच्यासोबत कनेक्ट झाली. 3 तारीख पासून तर आज 10 तारीख म्हणजे जेही आहे, बोले सर पिछले जो 7 दिन गए मी एकही गोळी घेतली नाही, आणि 7 दिवसात मला जे झोप लागली ते 1.5 वर्षात गोळ्या घेऊन पण लागलेली
नाही हा तुमचा माझ्याशी असलेला अनुभव. मी काही असो नसो, तुम्ही काय माझ्यासोबत केलं, तुम्ही फक्त बोललेच फक्त म्हणे माझ्याशी. त्या दिवशी मला तुम्ही थोडंसं समजावून सांगितलं, मला आवडलं, मी तुमचं मेडिटेशन सुरू केलं. काय फरक पडला माहित नाही, पण मी गोळ्या बंद करून टाकल्या. आता मी फक्त डॉक्टर पाशी आता मी जाणार आहे, अपॉइंटमेंट घेणार आहे. त्यांना हेच म्हणणार आहे की बस मला गरजेपुरत्या गोळ्या द्या, बाकीच्या गोळ्या ह्या खतम करून टाका. काही दिवसानंतर तुम्ही ते पण बंद करून टाका म्हणाले. पण झोपेची गोळी तर 100% बंद केली. आता तर जितकी सुंदर झोप, तुमचा शब्द ऐकण्यात, तुमचं ते लेक्चर ऐकल्यानंतर येते, म्हणजे त्याच्यानंतर तर ते गोळी घेऊन पण येत नाही. मला काय करायचं, मी तुमचा आवाज ऐकला की झोपून जाते. बस तेवढ्यासाठीच मी खुश आहे. है ना. आता जसं बघा मनीष सर, आता थोडासा त्यांचा चेहरा दिसला है ना. काल परवाच्या दिवशी असंच 2 मिनिट एक असं झलक त्यांची चमकली. माझी वाईफ काय म्हणते, अरे ते मनीष दादा बदलले म्हणते एकदम. म्हटलं कोण, मी कुठं, मला ते दिसले नाही. नाही आताच दिसले, आता चेहरा त्यांचा असा उजेड पडला त्यांच्या चेहऱ्यावर, तर मी चेहरा बघितला. म्हटलं हो का, अरे पूर्णच बदलला म्हणे त्यांचा चेहरा, आता पहिले सारखे दिसलेच नाही म्हणे, रिट्रीट मध्ये होते तसे. म्हटलं असं माझं लक्ष नाही. तर जसं मी आपल्या त्या साक्षीताईच्या मुलीसाठी म्हटलं, जसे बघितल्याबरोबर असं वाटलं, अरे पोरगी बदलली पूर्ण है ना. म्हणजे हा आला कुठून फरक, काहीतरी एनर्जी ट्रान्सफर झाली असेल, काहीतरी तुम्ही तुमचं करून राहिले, मी माझ्याकडून काहीतरी देता, काही एंजल्स मदत करत असेल, काही तुमची प्रार्थना असेल. पण 15 वर्षापासून अनुभव नाहीये ना, म्हणजे कोण्या भ्रमात जगत आहे, विचार करा बरं आपण. मी असं नाही म्हणत, मी पण त्या अवस्थेतून गेलो. मी पण किती वर्षानुवर्ष साधना केली, पण असं नाही झालं की मी हे नाही म्हणू शकत की मी शिवसाधना केली, मला काहीच अनुभव नाही झाला. अनुभव भयंकर भयंकर झाले. पण मला जसे पाहिजे होते, तो वे मला जो पाहिजे होता, तो नव्हता मिळाला. मे बी तिथपर्यंत मी पोहोचलो नव्हतो, आता पोहोचलो, मला मिळाला. पण 15 दिवस 1 महिना एक्सेप्ट करायला काय जाते. असं कोणतं गुरुचं एवढं मोठं महत्व आहे की 15 वर्षापासून जर तुमच्या जीवनामध्ये काही फरक नाही पडला, तरी पण तुम्ही थोडंसं 1 महिन्यासाठी 1 तास पण सोडायला तयार नाही. म्हणजे प्रॉब्लेम हा झाला की डॉक्टर पाशी जायचं आहे, डॉक्टरला हे म्हणायचं आहे की तू सगळं सांग, पण तुझी औषध मी घेणार नाही. तो म्हणा आता मी काय करू, किंवा माझी सवय मी सोडणार नाही. तो म्हणते की लोणचं खायचं नाही, आणि म्हणते सर मी लोणचं खाल्ल्याशिवाय तर जगू शकत नाही. बाकी तुम्ही काही सांगा जीवनात, सगळं करायला तयार आहे. लोणचं नाही का सोडणार मी. डॉक्टर म्हणा ठीक आहे बाबा, गोळ्या घेत राहा, जगत राहा. आता मला नको सांगू की मग माझा खोकला नाही बसला आणि दमा नाही बसला. डॉक्टर साठी चांगला आहे, त्याला त्याचं पेमेंट भेटून राहिलं. तू येत राह दवाखान्यात, 200 रुपये देत राह, गोळ्या खात राह, टेन्शन घेऊ नको. त्याला माहित आहे याचं काही नाही आहे, हिला प्रॉब्लेम फक्त सायकोलॉजिकल आहे. येते अर्धा तास माझ्याशी बोलते, हलकी होऊन घरी जाते. दुखणे सांगायचे असते, बस एवढं माहिती असते डॉक्टरला. डॉक्टरही खुश, 200 रुपये भेटते नाही, ये काय प्रॉब्लेम आहे. तर असा विषय असते तो है ना. त्याच्यामुळे कोणी असं हे नका करू, कोणी कोणा भ्रमात नका राहू, कोणी जास्त होप पण करू नका की मला अशा अशा प्रकारचे अनुभव येतील. तुम्ही जेवढे अनुभव सांगता ना, मला काहीच अनुभव नाही येत, मी खरं सांगतो. खूप रेअर मध्ये मला अनुभव येते. प्रकाश होणे म्हणा किंवा काही खूप रेअर मध्ये होते, आणि होते तर खूप चांगल्या पद्धतीचा होते ना. तर मग मी असं नाही म्हणत की अरे मग यांना अनुभव येते मला का नाही, मग मला काही एंजल्स मदत करत नाही का, म्हणजे मीच एंजल्स सांगणारा, मलाच एंजल्स आशीर्वाद देत नाही का. नाही, असा भ्रम कधीच डोक्यात आणायचा नाही की मीच करणारा मला भेटत नाही. तर सहज राहायचं, सोपं राहायचं. जितकं क्लिअर क्लिअर आणि शांत तुम्ही राहाल ना, तुम्ही बघा जीवन तितकं शांत होताना दिसन तुम्हाला. आपोआप बॅलन्सिंग होते, आपोआप सगळ्या गोष्टी होते. आणि हाच मिरॅकल आहे. यालाच मिरॅकल म्हटलं जाते की एव्हरीथिंग इज हॅपनिंग व्हेरी स्मूथली. ठीक आहे. चला, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स थँक्यू ऑफ सर. ब्लेसिंग्स. आपण आपलं सेशन आता क्लोज करू. फक्त प्रत्येकाला एवढीच रिक्वेस्ट आहे, चांगल्याने साधना करा. तुम्हाला तुमचे मेडिटेशन दिलेले आहे. जर तुम्हाला शिव साधना किंवा ते देवीची साधना नसन केल्या जात, चक्र साधना वारंवार करा. दिवसातून 2-2, 3-3 वेळा करा. आपल्याकडे खूप जास्त लंबा वेळ नाही आहे की वर्ष वर्ष 2-2 वर्ष करायचं आहे. वर्षभराची साधना महिन्यात 2 महिन्यात पूर्ण करा. जेव्हा जीवन अस्तव्यस्त झालंच आहे ना, त्याला पूर्णच थांबवून द्या. ते खटारा गाडीला जास्त आता ओढू नका, त्याला स्टॉप करा, त्याला सर्व्हिसिंग मध्ये टाका. महिन्याभरानंतर त्याला पुन्हा युज करा, चांगला परफॉर्मन्स देईल. गॅप घ्या महिन्याभराची, आणि इतकी दाबून साधना करा. तब्येत खराब होते, होऊ द्या, क्लिन्झिंग आहे ते, भ्यायचं नाही त्याच्यामध्ये. घरात काही भांडणं झाले, भ्यायचं नाही. रिॲक्शन आहे ते एनर्जीचे.
स्वतःचं तोंड बंद ठेवायचं, कानं बंद करून टाकायची, डोळे बंद करून टाकायचे, फक्त फोकस स्वतःवर. काल मला एक रील आली, त्या रील मध्ये ते गुरुच आहे, ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकवतात. त्यांनी समोरच्याला काचाचा ग्लास मध्ये पाणी दिलं हातावर आणि म्हटलं की चाल आता इथून चालून वापस ये. आणि सगळ्या लोकांना म्हटलं की त्याच्या आडवं तेडवं चाला, कोणी त्याच्या कानापाशी जाऊन भीती दाखवा, कोणी भो असं करा, कोणी त्याच्या पायात जाऊन पडा. त्याला वारंवार अलग अलग पद्धतीने त्याला अशा प्रकारे त्याच्या पाथमध्ये डिस्टर्बन्स आणा की तो घाबरला पाहिजे. आणि ते डिस्टर्बन्स जेव्हा सुरू झाले, तो व्यक्ती गेला, तसा तसा पाण्याचा ग्लास घेऊन वापस आला. तो म्हणला, का रे बाबा, तुझं बाकीच्यांचे ग्लास पडले, कोणाचं पाणी सांडलं, तुझा का नाही सांडला? सर म्हणे, माझं फोकस फक्त ग्लासवरच होतं. कोण आडवं आलं, कोण माझ्या कानात ओरडलं, कोणी मला भीती दाखवली, याच्याकडे माझं लक्षच नव्हतं. माझं लक्ष होतं की ग्लास मधलं पाणी सांडलं नाही पाहिजे, बस. मी तसाच गेलो, तसाच वापस आलो. तर सरांनी तेव्हा काय म्हटलं, जेव्हा तुमचा फोकस तुमच्या उद्देशवर येऊन जाते किंवा तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश माहित होते, त्याचा उद्देश काय होता, गोल काय होतं, की ह्या ग्लासमधून पाणी सांडलं नाही पाहिजे. कोणतेही ऑब्स्टेकल्स येऊ, मला त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. तर ऑटोमॅटिकली तो फोकस झाला. जसा फोकस झाला, त्याचे कानं, डोळे, त्याचे तोंड बंद झालं. कानांनी आवाज ऐकणं बंद केला, डोळ्यांनी कोण मधात आडवं येत आहे बंद केलं, आणि तोंडाने रिॲक्शन देणं बंद करून दिली. बॉडीने रिस्पॉन्स देणं बंद करून दिले. टोटल सेन्सेस लॉक झाले त्या तुमच्या गोलवर. आपण म्हणतो की मला गोलच नाही सापडला, मी माझं टार्गेटच फिक्स नाही, माझ्यामध्ये डिसिप्लिन नाही, कन्सिस्टन्सी नाही. काल मला नव्हतं, माझ्या याच्यात नव्हतो मी, तरी पण मी मेसेज टाकला की चला आपण एक NLPचा प्रोग्राम करू, बोलू नाही असं. पण जसा जसा वेळ गेला ना, तर असं झालं की आवाज असा झाला की निघतच नव्हता आवाज बाहेर तोंडातून. म्हटलं जाऊ दे, मग अशा याच्यात काय NLP करायची आता आपण, म्हणून मी तो ब्रेक घेतला. है ना. आताही मला बोलायची इच्छा नव्हती सकाळी, पण हे मेडिटेशन झाल्यानंतर आता थोडस ओपन झाल्यासारखं वाटत आहे. आवाज आला, थोडासा ताकद आली शब्दात, है ना. तर हेच आहे की प्रॅक्टिस आणि फोकस. म्हणून तुम्हाला त्या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये मी वारंवार तुम्हाला तुमचं जीवनाचे उद्देश लिहा लिहा म्हणत आहे, कारण की लिहूच कळणार तुम्हाला. आज तुम्ही एवढे जण बसलेले आहे, आज जर तुम्ही तुमच्या माइंड मध्ये विचार केला की हा सर फिक्स आहे, फोकस मला माहित झालं, माझ्या जीवनाचे गोल माहित झाले, एका महिन्यानंतर जर मी तुम्हाला म्हणेल ऍज इट इज जसंच्या तसं मला रिपीट करून सांगा, तुम्ही सांगू नाही शकणार. म्हणून म्हणतो की लिहून ठेवा. जितकं लिहाल ना, तितकं क्लिअर होत जाईल. जितकं क्लिअर व्हाल तितकं फोकस व्हाल. आणि एक वेळा फोकस झाले, आपोआप तुम्हाला मेडिटेशन पण येऊन जाईल, कॉन्सन्ट्रेशन पण येऊन जाईल, डिवाइनची ब्लेसिंग पण भेटून जाईल. का? कारण की तुमचं ध्यान तुमच्या टॉपिकवर लागलाय. आपोआप ब्लेसिंग्स येईल. तुमचा जर संकल्प चांगले आहे ना, असं जगात कोणीच नाही. जगात खूप सूक्ष्म अशा शक्ती आहे जे वाट बघत आहे की कोणीतरी चांगला संकल्प करणार. हा, बोल स्मिता. दादा, काल मी एक इंटरव्ह्यू बघत होते, त्याच्यामध्ये असं सांगितलं की शाहरुख खान आहे ना, तो खूप फ्लॉप जात होता, तर त्यांनी 5 वर्ष रेस्ट केली. तो पूर्ण एनर्जी घेऊन आला, काय काय त्याला करायचं होतं बरोबर. सगळं. आणि आता आपण त्याला बघतो, हा, तो जेव्हा तो त्याच्या घरी येतो आणि हाय करतो ना, त्याच्या हातावर असे काहीतरी टॅटू वगैरे काढलेले असतात, हातात दोरे असतात. आणि आता तो वापस बरोबर. ब्लॉकबस्टर झाला. म्हणजे त्याने ते 5 वर्षात बसून आराम नाही केला, त्यांनी काहीतरी क्रिएट केले, आपली ओरा वापस क्रिएट केली. आणि वापस केली. असं बरोबर. सेम बोलला. म्हणून मी तुला बोलले की आता शाहरुख खान सोबत तर सगळेच रिलेट करू शकतात ना, त्याला सगळेच ओळखतात. हा, तर असं करतात बरोबर. बघा ते लोक, शांत नाही नाही. बसत, आपली ओरा क्रिएट करतात. त्यांनी हा, पूर्ण आपलं क्लिन्झिंग केलं आणि आपली पॉप्युलॅरिटी वापस आणली. तो फ्लॉप नाही गेला 5 वर्षानंतर, त्याची लोक वाट बघत बरोबर. होती, कधी येशील, कधी पिक्चर काढशील. बरोबर. तेच असते. हा जो टाइम येते ना आपल्या जीवनामध्ये, हा टाइम आपण त्याला तसाच पकडला पाहिजे की हा जो जो स्ट्रगल येत आहे ना, तो स्ट्रगल तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येत आहे. तुम्ही जर शिकले नाही त्यामध्ये, तर जेव्हा तुमचा ऍक्च्युअल टायमिंग येणार, म्हणजे कोणीतरी प्रेडिक्ट केलं असेल की सर आपका 5 साल के बाद फिर से मोमेंटम स्टार्ट होगा. 5 साल तक कुछ नाही. पण त्या 5 वर्षानंतर जेव्हा ते मोमेंटम सुरू होणार आहे, तर त्या 5 वर्षात काय करायचं? आणखी ड्रिंक करून, नशा करून पडून राहायचं, की स्वतःला आणखी बॉडीला फिट करायचं, फिटनेस वापस आणायची, मेंटॅलिटी चांगली करायची, ऑरा चांगला करायचा, हे आपल्यावर आहे. आणि जेव्हा ते 5 वर्षानंतर टायमिंग सुरू होईल, तेव्हा त्याचा रिझल्ट डिपेंड करेल की त्या गॅप मध्ये तुम्ही काय केलं. हा जो तुमच्या जीवनातला ऑब्स्टेकलचा टाइम आहे, अडथळ्याचा टाइम आहे, जिथे तुमचं एकही गोष्ट सक्सेस नाही होत आहे, तो तुम्हाला सांगत आहे की थांब, गडबड नको करू, घाई नको करू. तू कितीही मरमर मेहनत करशील ना, तुझे रिझल्ट 0 होणार आहे.
हा जो संघर्ष तुला दिला जात आहे त्याचा तू सदुपयोग कर. हा जो टायमिंग तुला दिला जात आहे की तुला काहीच नाही मिळत आहे, जॉब नाही लागत, बिझनेस नाही लागत, एकही काम केलं सक्सेस नाही, तू घरात पडून आहे. तू घरात पडून नाहीये, तुला घरात ठेवल्या जात आहे की तू स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कर, तू स्वतःवर काम कर, स्वतःमधले ब्लॉकेजेस शोधून काढ, स्वतःमधले जे चुका आहेत त्याला तू नोट डाऊन कर. तुझं माइंड, तुझे इमोशन जे इम्बॅलन्स झालेलं आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी तो टाइम दिला जात आहे. त्या टाइमचा जर तुम्ही सदुपयोग केला तर तुमच्या एकदम असं लक्षात येईल की जेव्हा ते ऍक्च्युअल टायमिंग ओपन होईल ना, तेव्हा तुम्हाला वाटेल की अरे त्या टाइम मध्ये मी केलेली मेहनत आता कामात पडत आहे. आणि तोच ते वाक्य जे लोक वाट पाहत होते शाहरुख खानची, तसंच आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात काही लोक आहेत ते वाट बघत आहे. मला तर किती वेळा क्लिअर इंडिकेशन भेटलं की तू बोलणं कधी सुरू करतं, तू शिकवणं कधी सुरू करतं, लोक वाट बघत आहे. आणि एक्झॅक्टली मी तेच नव्हतं करत. कुठंतरी मला असं वाटत होतं की मी प्रिपेअर नाही आहे. पण जसं मला प्रिपरेशन मिळणं सुरू झालं, मी समजलं की हा जो गॅप मला मिळाला आहे ना, हा टेन्शन घेण्यासाठी नाही भेटला, अभ्यास करण्यासाठी भेटला. आणि जितकं ताकदनं अभ्यास सुरू केला की मे बी 2-4 वर्षाचा अभ्यास मी काही महिन्यात पूर्ण केला, त्याला अनालाइज केलं, समजून घेतलं. आणि जे आता ओपन अप होत आहे तसं वाटतं की खरंच गड्या, आता लोक चेंज होत आहे. आता अलग अलग प्रकारचे चांगले चांगले लोक येऊन राहिले. आणि मी प्रत्येकाच्या तोंडातून हा शब्द ऐकत आहे की दादा आम्ही वाट बघत होतो. म्हणलं, वाट बघत होतो? मी तुमच्या ओळखीचा नाही, तुम्ही कोणाची वाट बघत होते माहित नाही, वाट बघत होतो. कोणीतरी आहे जो आमच्या जीवनात येणार आहे. आणि आता असं वाटतं की ते तुम्हीच आहे. मग हा वर्ड ऐकल्यानंतर ना मला माझं ते रिकॉल होते की ते जे एनर्जी मला बोलत होती, अरे लोक तुझी वाट बघत आहे, तू बाहेर निघ, तू बाहेर निघ, तू बोल, ते कोरिलेट सुरू होऊन जाते. अच्छा, असं काहीतरी प्लॅन होता डिवाइनचा आणि मी त्याला सपोर्ट करत नव्हतो ना. हे स्मिता तर माहित आहे, सगळ्यात तुमच्यापैकी सगळ्यात जुनी तेच आहे. आणि ते वारंवार मला म्हणजे म्हणजे तिचं असं म्हणणं आहे, दादा काही मला फायदा हो नाही हो काही नाही, फक्त तुझं प्रेझेन्स पाहिजे, तू माझ्या सोबत पाहिजे बस. अडी अडचणीत मला बोलायला मिळते, मला दुःख शेअर करतो, तू मला काहीतरी सोल्युशन सांगतो, मला छान वाटते. मी काही मोठ्या मोठ्या लोकांकडे जाणार नाही. मी तिला किती वेळा सांगितलं की तू जा, शिक, जाऊन शिकून ये, लवकर शिकून घे. तेव्हा ते नाही, मला शिकायचंच नाही. मी तिला 1000 वेळा सांगितलं असं, कितीतरी वेळा सांगितलं की तू रेकी शिक, तू पुण्या मुंबईमध्ये चांगले चांगले मास्टर आहे. तेव्हा ते नाही, मी शिकणार तर तुझ्याच कडून शिकणार. मी तर हेच म्हणेन की तिचीच ब्लेसिंग आहे, आज मला रेकी येते, मला एक्सपर्ट आहे, आता मी पूर्ण शिकवू शकतो. आणि ह्या एका महिन्यानंतर मी पुन्हा आता रेकी शिकवणार आहे. दादा, आणि कोणी राहणार नाही राहणार, ते माझी फर्स्ट मेंबर राहणार आहे. हो दादा, तू काही जरी बोलला आणि किती जरी बोलला तरी काय, तुझ्यासोबत मी कायमच राहणार आहे, ते मला माहितच आहे. तू तर म्हणजे ब्लेसिंग्स पण आहेत. आणि मला कसं, मला असं वाटतं की गुरुजीच मला कुठे ना कुठे सांगून गेलंय की अमितच आहे म्हणून. त्याला ते बरोबर. कसं ते नाही माहिती मला, पण मला गुरुजी गेल्यावर आपोआप थोड्या महिन्यांनी क्लिक झालं की अमित दादाला फोन लावायला पाहिजे, त्याच्यासोबत डिस्कस करायला पाहिजे. बरोबर. ते नेहमीच राहणार आहे दादा, तू काही कर, मी नेहमीच तुझ्यासोबत राहणार आहे. थँक्यू सो मच. तू इतकं नॉलेज शेअर करतो, इतक्या ब्लेसिंग्स देतो. तुला खूप सक्सेस मिळावं. हा ट्रस्ट आहे ना, हा निस्वार्थ ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टमुळे कुठेतरी मी चालून राहिलो. कोणतरी आहे मागं जो पुश करत आहे आपल्याला, भले कसाही पुश करत असो ना. आज तिची इच्छा होती की मी रेकी कोणाकडूनच शिकणार नाही, मी तुझ्याचकडून शिकणार आहे. म्हटलं मला येत नाही, पण आज येते. हे वाक्य मागच्या वर्षीचं होतं, या वर्षी मी रेडी आहे. मे बी आता ते म्हणता की दादा पास्ट लाईफ करतो का तू? म्हटलं आता नाही करत. मे बी पुढचं वर्ष असेल का हीच माझी फर्स्ट मेंबर बनणार पास्ट लाईफ साठी. ती यावर्षी माझ्या मला आतमध्ये आहे ना, करायचं असे बी टाकून देते, दादा तुला हे येते का, दादा तुला येते का. मी तर नाही येत, आणि मग पुन्हा शिकून घेतो मी. नाही दादा, मला यावर्षी तर नाही असं वाटते ना करणार. की दोन ह्याही हजार वर्षी करू, करू सत्तावीस करू करू. मी प्रॅक्टिस 28 सुरू केली आहे. आणि मला तुमच्या ब्लेसिंग्स आहे, मला ते खरंच त्याची टीप मिळणं सुरू झालं की पास्ट लाईफ रिग्रेशन एक बेसिक लेवलवर कसं करायचं, जे मी माझ्यासाठी करत होतो ना स्वतःसाठी, तेच दुसऱ्यासाठी कसं करायचं सेफली, ते आलेलं आहे. मे बी रेकॉर्डेड पण करणार आणि प्रॅक्टिकल पण करणार, आणि दोन्ही पद्धतीने करावं लागते. रेकॉर्डेड मध्ये तुम्ही रेडी होता, प्रॅक्टिकल मध्ये समोर असतात. म्हणजे काय ना, कधी कधी कोणी घाबरते, कोणाचे श्वास कमी जास्त होते, मग त्यांना थोडंसं कमांड देणे असते, शांत करणे असते, पाणी पाजणं असते, कधी कधी होते तसं. तर येत आहे. आता कधी कधी असं ते माझ्यातलं पोटेन्शियल ओपन करून देते की आता तुला हे करायचं आहे, नेक्स्ट टार्गेट, नेक्स्ट टार्गेट. असं फील होते मला. छान आहे ना. तुम्ही सगळेजण
बढिया. ग्रुप खूप चांगला आहे. स्वतःला कमी नका समजू. प्रत्येक जण काहीतरी जीवनात उद्देश घेऊन आलेला आहे. चालत्या गाडीसोबत एक अनादर पोटेन्शियल ओपन करणं सुरू करा. आज तुम्हाला मी मागेही म्हटलं होतं, हा मोरे सरांचा प्रश्न होता. कधी? मागच्या ह्या वर्षीच्या एप्रिलमध्ये. सर हे कशासाठी करून राहिलो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं होतं, फक्त करत चला. तुम्ही आज काय करता, मे बी तुम्हाला नाही माहित की हे तुमच्या आजपासून 10 वर्षानंतर कामात येणार असं. 10 वर्षानंतर तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी आहे जो तुमची वाट बघत आहे. तुम्ही त्याला जाऊन गाईड करा. त्या दिवसासाठी तुम्ही आज शिकून घ्या. मग ते म्हणाले, अच्छा असंही असते का? ओके ठीक आहे, चाललं. मी करतो मेडिटेशन तुमच्यासोबत आता. म्हणजे त्याचा रिझल्ट आजच येईन असं नाही आहे. मे बी 10 वर्षानंतर येणार असं. मला थोडी माहित होतं आज 12 वर्षानंतर तुम्ही लोक भेटणार आहे म्हणून. पण हेच काम करण हे मी 21 वर्षाचा होतो तेव्हा संकल्प घेतला. आज 12 वर्षानंतर ही टीम दिसून राहिली मला. नसता घेतला तर, नसतं शिकलो तर, है ना? कर्म बायपास झाले असते. मे बी मग नेक्स्ट लाईफ मध्ये मला करावं लागलं असतं. पण करणे तर होतच, असं असते, है ना? तर शिकून घ्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला आज नाही उद्या लाभच देणार आहे. मला एवढंच असं वाटते की ह्या डिव्हाइन आहे, हे सिक्रेट सोसायटी मधलं नॉलेज आहे. श्रीमंत लोक चांगले चांगले मोठ्या लोकांपर्यंतच पोहोचलं. ते आपल्या आपल्या घरामध्ये युज करतात. माझ्यासारखे लोकांना हायर करून ठेवलं आहे की तुम्ही आमच्यासाठी हे प्रॅक्टिकल करा. आणि माझी अशी इच्छा आहे, नका तुम्ही लोकांसाठी करू, नका खूप करू, पण दिवसातला म्हणजे 1 तासभर असा काढा ज्यात तुम्ही ती हिलिंग चालू शकले पाहिजे. फॅमिलीसाठी, स्वतःसाठी. बघा तर खरं ट्राय करून काय होते. जाईल थोडासा पैसा. आज इथे जेवढे मेंबर आहे कोणी असं नाही आहे की दादा मी 100 रुपयाला महाग आहे. जेवढे वस्तू स्वतः सहज आपल्या घरी तुम्ही परचेस करू शकता, ठेवू शकता. एक तुमचा टेबल, बेंच, खुर्ची तुम्ही स्वतःची अलग मांडू शकता. तेवढा तर पैसा सगळ्यांकडे आहे. आणि सुरू करून बघा ट्रायल करून. खूप साऱ्या हिलिंग नका करू, 1-2च हिलिंग लावा. बघा काय होते. चेंज झाला. मी हे नाही म्हणत की मला पैसा भेटला पाहिजे. मला तर मिळणारच. कुणी ना कुणी तर असं राहीलच तो म्हणून की सर माझ्यापाशी इतका वेळ नाही आहे, पैसा खूप आहे, तुम्ही घ्या, तुम्ही माझ्यासाठी करा. तो दिवस येईलच कधी ना कधी. पण तोपर्यंत तुम्ही तरी शिकून घ्या. है ना? होऊ शकते एखादी कोणी अशी मुलगी असेल आपल्या ग्रुपमध्ये जिला याची गरज आहे, ती तर मी शिकून घेईल. 8वीला असताना नाही का, हा मी म्हणजे हे टाकलं होतं, म्हणजे मित्राला बोललो होतं आपण शेअर मार्केट खेळू. 8वीला असताना नाही का. 8वी वर्गात. हा ते ते आता सुरू झालं. आता सुरू झालं, बरोबर. तेच म्हणतो ना, म्हणजे आपला कोणता संकल्प कधी फळात येईल ते आपण सांगू नाही शकत, है ना? कोणी एखाद्या आपल्या आपण थोडी ग्रुपमध्ये एखादा गुंतवणूक असेल, करू त्यावेळेस. हा, तो आज संकल्प टाकन माझ्यासोबत, पण मे बी उद्या माझा पार्टनर बनन तर सांगता नाही येत. तो आज स्वतःसाठी हिलिंग लावत आहे, उद्या म्हणणार सर मी तुमच्यासोबत काम करतो आता, मला छान वाटत आहे. असं काही होऊ शकते लाईफ मध्ये. रेडी राहा, फक्त शिकून घ्या, है ना? चांगला कोर्स आहे हा. खूप कष्टाने म्हणा किंवा खूप म्हणजे एक आहे ना, एक आपण म्हणतो ना जुवा खेळल्यासारखा मी हात टाकला याच्यामध्ये, की लाईफ लावून दिली आपल्या दावावर. जर फेल झाला ना तर मोठा संकट आहे समोर उभं. लाईफ बी जुवाचे ना सर. लाईफ काय, हो, लाईफ इज जुवा. है ना? तर त्याच्यामुळे आहे की आता असं नाही? वाटतं ना का जे आपण शिकलो ते सगळ्यांना वाटून दिलं पाहिजे. लोक रेडी केले पाहिजे पटापट. पैसा येणारच आहे, पैसा बाय डिफॉल्ट येणार आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं आहे मला त्याच्याशी. पण तुमच्या लाईफमध्ये कसे मी कॉन्शियसली त्याला ग्रोथ करून देईल त्याची माझी इच्छा आहे खूप. ट्रायल करण्यास काहीच जात नाही, वाया काहीच जाणार नाही. मी एवढं सांगतो, नुकसान काही एका रुपयाचं नुकसान होणार नाही तुमचं. झाला तर फायदाच होईल, नाही झालं तर काहीच नाही होणार, पण नुकसान तर नाही होणार, एवढं पक्का आहे. हा, एकच होईल नुकसान, तुमचा 1 तासाचा वेळ जाईल. तर त्या 1 तासाच्या वेळात तुमचं मेडिटेशन होते, तुम्ही एंजेल्स सोबत कनेक्ट करा, तुम्ही सिम्बल्स सोबत कनेक्ट करा, तर तिथेही तो नुकसान म्हणजे काही असा मोठा महागाचा नुकसान नाहीये. फक्त तुम्ही रेडी आहात का हे महत्वाचं आहे शिकण्यासाठी. आतापर्यंत मी पर्सनल बोललो होतो, आता मी डायरेक्ट ग्रुपमध्ये बोललो. तुम्ही रेडी आहात तर मी शिकवण्यासाठी पूर्ण तयार आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन झालं, नेक्स्ट मंथ मध्ये रेकी सुरू करू, एंजल सुरू करू, त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये हिलिंग कशी करायची तुम्हाला शिकून देईल. झाले 4-5 महिन्यात आपला तर पूर्ण रेडी झाले तुम्ही मग ऍडव्हान्स साठी, है ना? मग माझा सोबत टच फक्त माझा आवाज ऐकणे आणि एनर्जी एक्सचेंज करण्यापुरताच राहील, बाकी सगळं तुमचं तुम्हाला भेटलेलं राहील.
तुम्ही प्रॅक्टिस करा, चक्र प्रॅक्टिस करा, टॅपिंगची प्रॅक्टिस करा, रेकी प्रॅक्टिस करा, एंजेल्स प्रॅक्टिस करा. लाख रुपयाचा कोर्स असाच तुम्हाला भेटलेला राहील. जर त्याचा मोबदला तुम्हाला करायचा तर तुम्ही टाइम द्या, टाइम इन्व्हेस्ट करा, एफर्ट इन्व्हेस्ट करा, तुम्हाला रिझल्ट भेटेल. मिलारेपाची स्टोरी आहे. मिलारेपा खूप तिबेटमध्ये, नेपाळ तिबेटमध्ये गुरु होऊन गेले. गंगोपा नावा त्याचा शिष्य. त्यांनी त्याला सगळी विद्या दिली आणि शेवटी त्याला म्हटलं की तू जा आता. तर तो काही गेला, तो जासाठी फेअरवेल घेत होता, वारंवार विनंती करत होता, पण जाण्याची हिंमतच नव्हती होत त्याची. तो म्हणे शेवटचा काहीतरी उपदेश द्या, शेवटचा. अरे म्हणे मी तुला सगळं देऊन दिलं, जसं माझ्या एका कपातलं पाणी दुसऱ्या कपात टाकतो ना, असं सगळं तुला देऊन दिलं. तुझ्यासाठी काहीच नाही राहिलं, तुझी आता टाइम झाली आहे, तू गुरु शिष्य संपला आता नातं, तू मुक्त आहे, तू आता जाय, तू आपली प्रॅक्टिस कर, लोकांची मदत कर. तो ना शेवटचं काहीतरी. तर असं म्हटलं जाते की तो नदीच्या काठापर्यंत ते आले, तो ऐकत नाही, गुरु पलट जातो, वारंवार विनंती करते की बस शेवटचं काहीतरी. तिथे गुरु आपलं उचलतात धोती आणि आपलं मागचं बॅग दाखवतात त्याला, म्हणजे बघ भेटला आशीर्वाद. तर तो बघतोय त्याला आणि म्हणतो हो भेटला. तो म्हणते खरंच भेटला? तो म्हणजे खरंच भेटला. म्हणजे काय भेटलं? तर म्हणते म्हणजे त्याचे जे बट आहे, तर त्याचा जो सिटिंग एरिया आहे तो असा दगडासारखा झाला, कुठे कुठे काळे पॅचेस पडले, एकदम कडक, कुठे कुठे मांस दिसत आहे. म्हणते हे बघितलं? तो म्हणते हो बघितलं. म्हणते बस हेच तुला करायचं आहे आता. मी गुरु असाच गुरु नाही बनलो, मी असंच नॉलेज नाही देत आहे, मी असंच शिकवलं नाही, मी तासन तास दिवस आणि रात्र मांडी घालून ध्यान केलाय. आणि हे जे दिसते तुला, हे माझी कंबर आणि हे माझा पूर्ण बॅक एरिया, हा लोअर बॅक, हा असा दगडासारखा झाला, हे त्याचा परिणाम आहे ध्यान केल्याचा. म्हणजे त्यांनी शरीराला एवढं तपवलं, ते शरीर दगडासारखं झालं. आणि म्हणून तेव्हा ही सिद्धी, ही शक्ती दिसून राहिली आणि हे चमत्कार होऊन राहिले, हे नॉलेज येऊन राहिलं, आम्ही तुला शिकवत आहोत. तुझ्यासाठी देणं सगळं झालं. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी हा शेवटचा उपदेश, की तुला प्रॅक्टिस करणे आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत तुमचं दगडासारखं होत नाही शरीर. म्हणजे दगड म्हणजे इतकं मेलं ते शरीर, ते दगड होऊन गेलं, आता तोपर्यंत प्रॅक्टिस करायची आहे. तिथे स्वतःचं केअर, स्वतःची लाईफ, स्वतःचे एन्जॉयमेंट, स्वतःचं असं तसं जे काही असते आपलं, त्याला विसरून तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. कारण की नॉलेज देऊन दिलं, प्रॅक्टिस करणे तुमचं काम आहे. ते करू शकत नाही म्हणून मी माझ्याकडून हा वेळ देत आहोत, की चला थोडासा हात धरून चालू आपण. पण एक वेळा चालणं शिकवलं, मग हात सोडा लागेल कधीतरी. जेव्हा हात सोडा लागेल तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव ठेवून प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. मग मे बी तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी येईल जो तुमचा हात पकडत. जो प्रॅक्टिस करणार नाही तो त्याच्याच पुरता राहील. मग तो होऊ शकते फिरून अजून पुन्हा माझ्यापाशी येईल की सर पुन्हा तुमची मदतीची गरज आहे. पण ऍज अ टीचर आता मला समजत आहे की माझ्या पास्ट मधून मी काय घेऊन आलो. मला का बरं माझा माझा भाऊ जो होता तो हेच म्हणत की अमित तुला कशाचीच गरज नाहीये, तू ऑलरेडी रेडी आहे, ट्रेन आहे, तू फक्त संकल्प टाक, तुला भेटून जाईल, संकल्प टाक, तुला भेटून जाईल. मला ते समजत नव्हतं त्यावेळेस. आता खरंच समजत आहे की हो गड्या, याची गरजच नव्हती. मी नसताही पैसा खर्च केला ना तरी पण मला हे भेटलं असतं. पण कसं असते, ते ह्युमन नेचर आहे ना, ते ह्युमन नेचरला ट्रिगर करण्यासाठी त्या घटना करायला लागते. आता शिकल्यानंतर असं वाटतं की सगळं माझ्याकडे ऑलरेडी होतं. पण आता माझ्या कामाची एखादी गोष्ट नाही, आता ती तुमच्यासाठी आहे, तुम्हाला देणे आहे. ते टॅरो तुम्हाला शिकवायचं आहे, पेंडुलम तुम्हाला शिकवायचं आहे. कमीत कमी स्वतःची तर ऑरा चेक करू शकता, स्वतःच्या मुलांची तर ऑरा चेक करा ना तुम्ही, स्वतः घरातली ते एनर्जी चेक करू शकता. टॅरोच्या द्वारे तुम्ही आजचा दिवस कसा जाईल हे तर समजू शकता. निर्णय घेऊ का नाही घेऊ, एक डिव्हाइनचा सपोर्ट मिळते. रेकीद्वारे तुम्ही तुमच्या लेकरांना, तुमच्या परिवाराला हील करू शकता. एंजेल्सच्या द्वारे तुम्ही ब्लेसिंग घेऊ शकता. ट्राय करा तर तुम्हाला समजा की यार काम करते का नाही करत टेक्निक. नाही करत तर वाया काही गेलं नाही, एक अनुभव आला म्हणून. पण ट्राय करून गेली तर, समजा अलादीनचा चिराग आहे, तो मिळते असं आपल्याला, समजा हे बॉटल आहे, हे अलादीनचा चिराग आहे, त्याला घासणे आहे, जिन निघते बाहेर, बरोबर. तुम्हाला अशा गुफेत नेऊन टाकलं जिथे हजारो चिराग पडले आता, आणि एवढं म्हटलंय पक्क्यात एक त्याच्यामध्ये आहे ज्याच्यात खरोखर निघन. तुम्ही त्या एकची डिमांड करा की हजारो चिरागला ट्राय करून बघा. ट्राय करू, मे बी नाही निघाला जिन तर आपलं तर काही वाया नाही गेलं, पण निघाला तर मग तर सगळं काही भेटलं.
त्या एकासाठी आहे ना ट्राय करत राहावं लागते, की करते रहेंगे, देखेंगे, कभी तो होगा, कभी तो आएगा, कभी तो समजेगा. आणि ज्या दिवशी ती हिंट लागली, क्लिक झालं, मला देव पावला मग त्या दिवशी, असं समजा की मग झालं. तिथून तुमचं जीवन बदललं. मग तुम्ही मिरॅकल करण्याची, मिरॅकल घडवून आणण्याची सगळी ताकद तुमच्यात येते. प्रॅक्टिस मस्त आहे. शिकवणे माझं काम आहे. सोबत मी आहे. तुम्ही बोला, माझ्याशी अनुभव शेअर करा, दुःख शेअर करा. हिलिंग होईल. मी मार्गदर्शन करेन. मला जे जे मी शिकतो ते तुम्हाला शिकवण. शिकणारी बॅचच जर रेडी झाली नाही तर मी शिकवून करन काय? ना, प्रत्येकाच्या जीवनात चांगले चांगले उद्देश आहेत. एखाद दिवशी आपण सगळेजण कॉमनली बोलू. मी प्रत्येकासोबत बोलत आहे ना, एक कॉमन टॉपिक मला प्रत्येक जण बोलत आहे. तो कॉमन टॉपिक आपण पब्लिकली ओपन करू. त्या तुमचं बघणार की तुम्ही असेच नाही कनेक्ट झाले. सगळ्यांच्या मनात एक कॉमन इच्छा आहे प्रत्येकाची. ज्या दिवशी दिसेल ना त्या दिवशी तुम्ही म्हणता, अरे यार, मग एकटं काम केल्यापेक्षा सोबत मिळून काम करू आता. हे मी नाही सांगत आहे बरं, तुमच्याशी बोलताना तुमच्याकडून मला ते ऐकायला येत आहे. दादा, माझी आतमधली अशी इच्छा आहे, आणि ही इच्छा प्रत्येक जण सांगत आहे मला. फक्त एवढंच आहे की तुमची इच्छा दुसऱ्याला नाही माहित, फक्त मला माहिती आहे सगळ्यांची. ज्या दिवशी मी ते ओपन करेन ना, तुम्ही म्हणा, यार हे सगळेजण आपण एकच विचार करून राहिलो का? जर एकच विचार करत आहे तर मग कॉमनली काम करू ना, एकटे कशाला काम करू? है ना? चला, भरपूर वेळ झाला, बोलता बोलता खूप टाइम निघून जाते. चला, ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. है ना? प्लॅटफॉर्म सर्व एकच आहे. चला, ठीक आहे. ठीक आहे, ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग.